Hello, hello, hello. Mic check, mic check. Okay. हॅलो ऑल ऑफ यू गाईज. आय होप सो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल. माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का? एकदा प्लीज चेक करा. ओके. ओके. सो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू पीडब्ल्यू प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पीडब्ल्यूच्या प्लॅटफॉर्मवर. सो ऑल ऑफ यू गाईज, ओके. आय होप सो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे आणि आपण आपल्या क्लासला या ठिकाणी सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेची आपण या ठिकाणी तयारी करतोय आणि 2026च्या होणाऱ्या प्रिलिम्ससाठी आपल्याला अगदी डिटेल आणि एक बेस्ट तयारी या ठिकाणी करायची आहे. सो तयारी करत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अभ्यास कसा स्टार्ट करावा, कुठून स्टार्ट करावा या संबंधित बऱ्याचशा शंका, प्रश्न वगैरे अनेक साऱ्या गोष्टींचा डाऊट्स वगैरे असतात, राईट? सो असे डाऊट्स वगैरे आपण या ठिकाणी दूर ठेवून सगळ्या गोष्टी अगदी सायलेन्सली, व्यवस्थित, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसह आपण इथे थोडं समजून घेणार आहोत. या गोष्टींकडे आपण विशेष भर देणार आहोत. आलं लक्षात? सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इंडियन जॉग्राफीला या ठिकाणी सुरुवात करतोय. इंडियन जॉग्राफी मीन्स यामध्ये तुमचा थोडा मिक्स पार्ट आपण काही कव्हर करणार आहोत, जसं की काही युनिव्हर्सचाही पार्ट असेल, जसं की सूर्यमाला, पृथ्वी वगैरे. म्हणजे एका सिरीजमध्ये तुमचे हे सगळे क्लास जे आहेत हे व्यवस्थित तुम्हाला अभ्यासायला या ठिकाणी मिळणार आहेत. सो आज आपला फर्स्ट सेशन आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. वेळ वाया न घालवता आपण डायरेक्टली टॉपिकलाच इथे सुरुवात करूया, म्हणजे टू द पॉइंट आपला क्लास जो असेल हा व्यवस्थित चालेल. सो फर्स्ट ऑफ ऑल, सूर्यमाला या संदर्भामध्ये आपल्याला पृथ्वीची उत्क्रांती संकल्पना हा एक घटक या ठिकाणी अभ्यासायचा आहे. सो ऑल ऑफ यू, जेही आपण इथे अभ्यासणार आहोत काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. सूर्यमाला, पृथ्वीची उत्क्रांतीच्या संबंधित संकल्पना. आता यामध्ये काय असतं की सूर्यमालेच्या संबंधित पण आपल्याला आतापर्यंत बरेचसे प्रश्न आलेले दिसून येत असतात राज्यसेवेच्या प्रिलिम्सला सुद्धा, की जे प्रश्न स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर प्लॅनेट रिलेटेडच आपल्याला बघायला मिळत असतात, राईट? मग त्या प्लॅनेट रिलेटेड त्याच गोष्टीने आपल्याला हा सगळा भाग बघायचा असतोय. आता एकंदरीत सूर्यमाला अभ्यासणं म्हणजे आता बऱ्याच जणांना काय असतं की आपण जे रेफरन्सेसमध्ये आपण जी इन्फॉर्मेशन असतो ती तशीच तशी बघून घेतो, बट त्यावर आपण काही असं लॉजिक लावत नाही की यावर कसा प्रश्न येऊ शकतो, यावर फॅक्च्युअल प्रश्न कसे येऊ शकतील, विधानांचे प्रश्न कसे येऊ शकतील, कन्सेप्च्युअल प्रश्न कसे येऊ शकतील, याचा आपण जास्त लॉजिक लावत नाही किंवा याचा आपण जास्त विचार करत नाही. आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला थोडं त्या कन्सेप्ट असतील वगैरे त्या इनकम्प्लीट वाटत असतात. बट बेसिकली सूर्यमालेचा अभ्यास करताना त्याचा एक स्पेसिफिक फॉर्म मध्ये जर आपण अभ्यास केला तर आपल्याला त्यातले सर्व कॉम्पोनंट व्यवस्थित समजतात. येते लक्षात? मग सर ते सगळे कॉम्पोनंट व्यवस्थित समजून घेण्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे किंवा काय काय पॉइंट्स आपण कव्हर केले पाहिजे, तर एक काम करूया, आपण त्या पॉइंट्सकडे थोडं व्यवस्थित लक्ष देऊ. म्हणजे काय होईल की तुम्हाला त्याची एक क्लॅरिटी, त्या टॉपिकला अभ्यासण्याची एक पूर्ण क्लॅरिटी तुम्हाला मिळून जाणार. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल, मर्क्युरी. आता या ठिकाणी मर्क्युरीचा विचार जसं आपण करतोय, बुध ग्रहाचा जो आपण इथे विचार करतो, यामध्ये काय असतंय की जसं की आता आपण बघणार एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये आपण इन्फॉर्मेशन बघणार की जसं की त्याचं नाव काय आहे, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, ऍटमॉस्फिअर म्हणजे क्रस्ट, मिनरल, त्याचं ऍटमॉस्फिअर कसं आहे, त्याचं क्रस्ट कसं आहे, बरोबर की नाही, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आढळणारे मिनरल्स कोणते कोणते आहेत त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल. सोबत इथे टेम्परेचर, रिव्हॉल्युशन टाइम, रोटेशनल टाइम, शोध कुणी लावला आणि त्याचे सॅटेलाइटचं नंबर म्हणजे त्याला उपग्रह वगैरे काय आहेत वगैरे याची ही इन्फॉर्मेशन आपण बघणार. मीन्स काय की एनी काइंड ऑफ
जो काही घटक असेल, जो इन्फॉर्मेशनचा भाग असेल, तो आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित समजून जाईल. ही पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ही आपल्याला इथे व्यवस्थित लक्षात घेता येईल. त्यामुळे काय की थोडं व्यवस्थित लक्षात असू द्या सगळ्यांनी की आपण काय बघणार आहोत. ठीक आहे. बर, आता बघा, सगळ्यांना व्यवस्थित सुरू आहे व्हिडिओ आणि ऑडिओ. आय डोंट थिंक सो की कोणालाच काही अडचण असेल या ठिकाणी. सगळं व्यवस्थित चाललंय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. सो आता बघा, कॅरेक्टरिस्टिक्स काय. मर्क्युरी बुध ग्रह, नाव त्याचं ऍज इट इज मर्क्युरी आपल्याला माहित आहे. कॅरेक्टरिस्टिक्स त्याचं वैशिष्ट्य म्हणून आपण जर इन्फॉर्मेशन बघतो तर त्याचं वैशिष्ट्य नेमकं काय, मर्क्युरीचं वैशिष्ट्य काय असतंय. ओके, बरं का, सगळं व्यवस्थित चाललंय माझ्याकडून पण. हा, मी जस्ट चेक केलं, तुम्ही पण एकदा चेक करा. व्यवस्थित चाललंय सगळं, काहीच इश्यू नाहीये, कुठेच काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऑल ऑफ यू गाईज एकदम व्यवस्थित चाललंय सगळं. ठीक, चला लक्ष द्या. बघा आता, जसं की कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं तर बुध ग्रह हा पहिली गोष्ट की सगळ्यात स्मॉलेस्ट प्लॅनेट म्हणून बघितला जातो. सगळ्यात छोटा ग्रह म्हणून आपण त्याला बघतो. मर्क्युरी इज द स्मॉलेस्ट प्लॅनेट इन सोलर सिस्टीम, प्रॉक्झिमिटी टू सी. आता सगळ्यात छोटा आहे हे तर कळलं, आणि विशेष सूर्याच्या जवळ जर असलेल्या पॉइंटमध्ये जर आपण बघितलं तर प्रॉक्झिमिटी टू सी मध्ये दिस इज द क्लोजेस्ट प्लॅनेट टू सन. सूर्याला अगदी जवळ असलेला प्लॅनेट म्हणून आपण याच्याकडे बघत असतो. सूर्याच्या अगदी जवळ असलेला प्लॅनेट, विशेष म्हणजे सगळ्यात छोटा पण आहे, सूर्याच्या अगदी जवळ सुद्धा आहे. त्यामुळे या प्लॅनेटला त्या अनुषंगाने आपण महत्व देतो, तसंही त्याचं महत्व आहे. आणि त्यामुळे काय होतंय की टेलिस्कोपच्या साह्याने याला ऑब्झर्व्ह करणं तेवढंच थोडं कॉम्प्लिकेटेडही आहे. एवढा तो इझी नाही की आपण सहज अगदी त्याला ऑब्झर्व्ह करू शकणार वगैरे, तो कारण डिस्टन्स बऱ्यापैकी जास्त आहे म्हणून. सिमिलरली सर, सरफेस फीचर जर आपण बघितलं तर सरफेस जो आहे हा त्याचा पूर्ण खडकाळ आहे. आलं लक्षात. बुध ग्रहाच्या बाबतीमध्ये जो सरफेस आहे, मोस्टली या पॉइंटने आपण का बघतोय, जसं मी बोललो की ग्रहांच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर तुम्हाला प्रश्न येतात. जर तुम्ही व्यवस्थित हे सगळे पॉइंट अभ्यासत असाल तर तुम्हाला याचा अंदाज येईल की जेव्हाही आपण प्रश्न किंवा जेव्हाही एखादा टॉपिक बघत असतो तर आपण PYQ अनालिसिसच्या बेसिसवर हे समजून घ्यायचं की आपल्याला प्रश्न जो आहे हा कसा विचारला जाऊ शकतो. प्रश्नांचे मल्टिपल टाइप्स आपल्याला क्रिएट होताना दिसतात. जसं की काही विधानात्मक प्रश्न असतात, काही विसंगत स्वरूपाचे प्रश्न असतात, बरोबर की नाही. काही आपल्याला फॅक्च्युअल प्रश्नही बघायला मिळत असतात, काही योग्य अयोग्यच्या फॉर्म मध्ये येत असतात, काही जोड्यांच्या फॉर्म मध्ये येणारे प्रश्न असतात. हे लॉजिक आपण लावायचंय की आता पर्टिक्युलरली जर समजा मला ह्या टॉपिकवर प्रश्न विचारला गेला तर तो कसा विचारला जाऊ शकेल. आलं लक्षात. आणि मग मी त्या अनुषंगाने या टॉपिकचा विचार करेल पूर्णपणे की काय टॉपिक असू शकतो किंवा कसा प्रश्न जो आहे हा इथे विचारला जाऊ शकतो. आलं लक्षात. सो हे लॉजिक जे आहे हे थोडंसं आपण इथे विचारात घ्यायचं, किंवा हे लॉजिक नुसार जर आपण अभ्यास केला तर आपल्याला त्याची क्लॅरिटी व्यवस्थित मिळते. क्लिअर आहे. बर, सो आय होप आता हे समजतंय मी काय सांगितलं तुम्हाला. बर, मग सर ऍटमॉस्फिअर, क्रस्ट आणि मिनरल्स काय. त्या ठिकाणी या ग्रहाचा विचार करताना तिथे वातावरण कसं आहे, पृष्ठभाग कसा आहे, तिथे खनिज कोणते कोणते आढळतात, या पॉइंटचा लॉजिकल विचार करावा लागेल. मर्क्युरीचं वातावरण जर बघितलं सभोवतालचं अगदी पातळ स्वरूपाचं, व्हेरी थिन, अगदी थिन स्वरूपाचं वातावरण आहे. कंपोज्ड मोस्टली ऑफ ऑक्सिजन, सोडियम, हायड्रोजन, हेलियम, पोटॅशियम. मोस्टली जर तुम्ही हे वातावरण बघितलं तर यात तुम्हाला कोणकोणते घटक दिसतात जर तो प्रश्न आला तर ऑक्सिजनचं प्रमाण आहे थोड्याफार प्रमाणामध्ये, सोडियम आहे, हायड्रोजन आहे, हेलियम आहे, पोटॅशियम आहे. बट तो अगदी क्लोज टू द सन आहे, अगदी सूर्याच्या जवळ आहे, त्यामुळे ती एक मोठी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. पृष्ठभाग जर बघितला तर हा सिलिकेट रॉक पासून तयार झालेला आहे. सिलिकेटच्या खडकांपासून त्याचा जो सरफेस आहे, पृष्ठभाग आहे, हा तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये काही धातूही असू शकतील. हे ऑब्झर्व केलं गेलेलं आहे यामध्ये. आलं लक्षात.
मग सर क्रस्ट जर बघितल्यानंतर मिनरल्स जर बघितलं तर मिनरल्स काय, सिलिकेट आणि सल्फाईडचे मिनरल तुम्हाला तिथे आढळतील. सिलिकेट, सल्फाइड्स, ऑक्साइड्स यासारखे मिनरल्स आपल्याला बुध ग्रहावर बघायला मिळतील, बुध ग्रहावर. आणि एक लक्षात घ्या, जे का या पूर्ण म्हणजे ग्रहांचा अभ्यास करताना स्पेसिफिक फॉर्म मध्ये करणं का गरजेचं आहे, त्याचं किती इम्पॉर्टन्स असू शकतं हे तुम्हाला इथे अभ्यासायला मिळणार आहे खूप चांगल्या प्रकारे. समजतंय? कारण बरेचसे विद्यार्थी जो पारंपरिक पद्धतीने अभ्यास करतात तर त्यात काही आपण आपल्या अभ्यासाच्या गोष्टींमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, ते तुम्हाला इथे लक्षात येईल. टेम्परेचर कसं असतंय, मर्क्युरीचं टेम्परेचर एक्स्ट्रीमली जास्त आहे. का बरं जास्त असेल, सूर्याच्या अगदी जवळ आहे, पहिली गोष्ट. दुसरं की त्या ठिकाणी अप्रॉक्सिमेट टेम्परेचर जर आपण बघितलं तर दिवसा ते खूप जास्त आहे, रात्री खूप कमी आहे. कारण व्हेरिएशन तेवढं जास्त होत आहे. दिवसाला 430 डिग्री सेल्सिअस आहे, रात्री ते 180 डिग्री सेल्सिअसच्या आसपास बघायला मिळत असते. आलं लक्षात? सो हा एक पॉइंट आपण बघायचा. रिव्हॉल्युशन म्हणजे सूर्याभोवती फिरण्याची जी त्याची प्रक्रिया आहे, सूर्याभोवती फिरण्यासाठी त्याला 88 दिवस लागतात. हा जो पोर्शन आहे ना, हा महत्वाचा आहे बरं का. त्याला सूर्याभोवतीचा किती टाइम लागतो आणि स्वतःभोवती किती टाइम लागतो, स्वतःच्या ओन ऍक्सिसला फिरताना त्याला किती टाइम लागत असतो आणि सूर्याभोवती फिरत असताना त्याला किती टाइम लागत असतो, यावर मोस्टली तुम्हाला प्रश्न बघायला मिळत असतात. असा एक प्रश्न तुम्हाला आलेला सुद्धा होता 2022 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल, जो बुध ग्रहाशी संबंधितच होता, की सूर्यमालेमध्ये सूर्य ग्रह जो आहे हा सूर्यापासून किती किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याला किती दिवस लागत असतात. आलं लक्षात? सो हा एक ज्याला 88 दिवस लागत असतात सूर्याभोवती भ्रमण करणारा ग्रह म्हणून आपण बघितलं. तर तुम्हाला अंतर जरी माहिती नसेल तरी आपण म्हणू शकतो, एक लक्षात घ्या, जर तुम्हाला अंतर जरी माहित नसेल तरी तुम्हाला त्याच्या दिवसांच्या बेसिसवर उत्तर काढणं इथे सोपं होत असतं, हे लक्षात घ्या. कारण 88 दिवस तर फक्त बुधलाच लागतात ना. समजलं ना मी काय बोललो तुम्हाला आता? येस, हे आपण इथे बघायचंय. आता तुमच्या बाकीच्या प्रश्नांना मी इथे उत्तर नाही देत, माझा पॉईंट खूप म्हणजे आज बरेचसे पॉईंट डिस्कस करायचे, त्यामुळे सगळं राहून जाईल नाही का. त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की आपण आपल्या अभ्यासाकडे थोडं जास्त लक्ष देऊया, कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या ब्रिज कोर्सेसमध्ये आपण बरेचसे पॉईंट कव्हर केलेले आहेत. तुम्ही ते ब्रिज कोर्सचे सगळे लेक्चर बघा, तुम्हाला त्यात सगळे पॉईंट्स जे आहेत हे अभ्यासायला मिळतील. तुमचे सगळे पॉईंट्स ते कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. सो प्लीज तेवढं कॉपरेट करा, कारण काय होतं की मी प्रत्येकाच्या प्रश्नांना, एकाच्या प्रश्नाला उत्तर दिलं तर बाकीच्यांना वाटतं की आपल्याही प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे, मग सगळ्यांचे फक्त प्रश्न उत्तरच चालले तर शिकवणं राहून जाईल. ठीक आहे. सो मेक शुअर की थोडं समजून घेण्याकडे, अभ्यासाकडे लक्ष द्या. ऑटोमॅटिक तुमचा कॉन्फिडन्स जो आहे हा वाढत जाईल. बरोबर, ठीक आहे. बघा, ग्रहाचा शोध कोणी लावला? कोणीच नाही, प्राचीन काळापासून ज्ञात आहे हा ग्रह, त्यामुळे पर्टिक्युलरली एका कोणा व्यक्तीला याचं क्रेडिट देणं हे योग्य नाही. त्यामुळे आपण प्राचीन काळापासून बघतो. उपग्रहांच्या बाबतीत जर बघितलं तर या ठिकाणी नो नॅचरल सॅटेलाइट, त्याला असा कोणताही एक उपग्रह वगैरे तुम्हाला बघायला मिळणार नाही. बरं, एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला जसं सांगितलं की आता जसा हा एक बुध ग्रहावरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता, कदाचित नेक्स्ट टाइम तुम्हाला प्रश्न त्याच्या वैशिष्ट्यांप्रती सुद्धा असू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ग्रहांचा अभ्यास एका स्पेसिफिक पॅरामीटरने करा, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत या व्यवस्थित समजतील. आता मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आपण जो बघतोय तो म्हणजे काय, की शुक्र ग्रह, दुसरा ग्रह आपण या ठिकाणी बघतोय. पण शुक्र ग्रहाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी आहे या पर्टिक्युलर गोष्टीवर प्रश्न विचारण्याची, कारण त्याचे वैशिष्ट्य जास्त आहेत. आलं लक्षात? शुक्र हा असा ग्रह आहे की त्याचे वैशिष्ट्य जास्त आहेत, वैशिष्ट्य जास्त आहेत त्याचे. बरं सर, कसे काय? बघा, पहिली गोष्ट त्याला व्हेनस म्हणतो आपण. ठीक आहे, व्हेनस. त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे की हा ब्राइटेस्ट प्लॅनेट आहे, चमकणारा आहे. आलं लक्षात? हा. जिओग्राफी कंप्लीट व्हायला तरी तुम्हाला लास्ट डेट, तुम्हाला शेड्यूल दिलेलं आहे ना पूर्णपणे, त्या शेड्यूलमध्ये तुम्हाला लास्ट डेट पण दिलेली असेल. त्याच्यामध्ये तुम्ही असं समजून घ्या 4-5 दिवस मागे पुढे होऊ शकतोय. आलं लक्षात? मागे तर नाही पण पुढेच होऊ शकतोय, कारण काही लिव्ह वगैरे असलं तर त्यामुळे थोडंसं 5-1 दिवस तुमचा जी तुम्हाला शेड्यूलमध्ये दिलेली डेट जी आहे त्याच्या थोडंसं पुढे हे जाऊ शकतंय. आलं लक्षात? त्यामुळे असं काही टेन्शन नका घेऊ की सर हे खूपच लांब जाईल का, खूपच टाइम लागेल का, असं काही नाही, व्यवस्थित होईल सगळं काही. ठीक आहे.
बर, चला लक्ष द्या. तो ब्राइटेस्ट प्लॅनेट म्हणून आपण बघतो इन द नाईट स्काय अँड इज ऑफन कॉल्ड इव्हिनिंग स्टार ऑर मॉर्निंग स्टार. याला इव्हिनिंग स्टार किंवा मॉर्निंग स्टार म्हणून पण ओळखलं जातं. हे त्या पर्टिक्युलर शुक्र ग्रहाचं वैशिष्ट्य म्हणून लक्षात असू द्या, ज्यावर तुमचा पॉसिबिलिटी आहे की प्रश्न तयार होऊ शकतो एखादा. आलं लक्षात? बरं सर, सरफेसचा विचार जर केला तर पृष्ठभाग. सो व्हेनसचा जो सरफेस एरिया आहे हा थोडासा माउंटेनस आहे, व्हॅलीज आहेत, म्हणजे दरी खोऱ्यांसारखा तो भाग आपल्याला दिसत असतो हा शुक्र ग्रहाचा. आणि लार्ज व्होल्कॅनिक प्लेन सुद्धा आहे. तिथे तुम्हाला पूर्णपणे एक मोठं असं मैदान बघायला मिळत असतंय, की जे मैदान जे आहे हे पूर्णपणे तुम्हाला या ज्वालामुखी पासून तयार झालेलं दिसून येत असतंय. हिंदी नाही, ऑलरेडी तुम्हाला कोर्स बाय करतानाच तिथे इन्फॉर्मेशन दिलेली होती की यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोघांसाठी हा सुटेबल असेल, नॉट फॉर हिंदी. ठीक आहे. हा, याच बॅच मध्येच तुम्हाला बघायला मिळेल ब्रिज कोर्सचा ऑप्शन, की जिथे तुम्हाला काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. तुम्हाला कोर्सेसच्या सेक्शनमध्ये जिथे सब्जेक्टचं सेक्शन आहे तिथेच एक टॅब बघायला मिळेल. ठीक आहे. हा, नोट्स काढू शकतात. पहिल्यांदा समजून घ्या, क्लास झाल्यानंतर नोट्स काढा. जेव्हा तुम्ही परत रेकॉर्डेड बघणार, लाईव्ह क्लासमध्ये फक्त समजून घेण्यावर जास्तीत जास्त भर असू देत चला. इथे लगेचच नोट्स नका काढत जाऊ, पहिले समजून घेत चला. जेव्हा तुम्ही रिव्हिजन वगैरे करणार तेव्हा नोट्स काढत चला, जेव्हा तुम्ही रेकॉर्डेड सेशन बघणार तेव्हा नोट्स काढत चला. ठीक आहे, क्लिअर? बर सर, आता या पर्टिक्युलर व्हेनसचं ऍटमॉस्फिअर वगैरे कसं आहे? ऍटमॉस्फिअर, क्रस्ट, मिनरल्स. ऍटमॉस्फिअर जर तुम्ही बघितलं तर इथे थिक ऍटमॉस्फिअर आहे, जाड वातावरणाची रचना आपल्याला बघायला मिळते, पर्टिक्युलरली या शुक्र ग्रहाची रचना बघताना. मेनली मात्र त्या ठिकाणी जर तुम्ही बघणार तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे. क्लाउड्स बघायला मिळतील की जे सल्फ्युरिक ऍसिडचे क्लाउड्स इथे जास्त आहे, असं याचं स्वरूप आहे. सल्फ्युरिक ऍसिडचेही क्लाउड्स तुम्हाला इथे खूप जास्त बघायला मिळत असतात, असं त्याचं स्वरूप आहे. ठीक आहे. बर, पृष्ठभाग जर बघितला तर हा बेसॉल्टचा आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो. मोस्ट ऑफ जो पृष्ठभाग आहे याचा हा बेसॉल्टचा पृष्ठभाग आपल्याला दिसून येतो, बेसॉल्ट पासून तयार झालेला. मिनरल जर बघितले तर बेसाल्टिक रॉक पासून, बेसॉल्टच्याच खडकांपासून तयार झालाय, त्यामुळे बेसाल्टिक रॉकचेच तुम्हाला मिनरल्स सुद्धा या ठिकाणी तयार झालेले दिसतात. हे त्याचं एक ऍक्च्युअल स्वरूप आहे या शुक्र ग्रहाचं. हे बघा, अजून आता यामध्ये दिसेल तुम्हाला की हा एक सगळ्यात उष्ण ग्रह म्हणून बघितला जातो, हॉटेस्ट प्लॅनेट म्हणून बघितला जातो, हॉटेस्ट प्लॅनेट. आणि सिमिलरली सरफेस टेम्परेचर त्याचं 462 डिग्रीच्या आसपास असते. का? कारण तिथे ग्रीन हाऊस इफेक्ट निर्माण होत असतो. जसं मी बोललो, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, सल्फ्युरिक ऍसिडचे ढग आढळतात, त्यामुळे तुम्हाला ही प्रॅक्टिकल रचना तिथे बघायला मिळते की जिथे ग्रीन हाऊस इफेक्ट तयार होतो आणि त्यामुळे तिथे टेम्परेचर पण जास्त आहे. कारण तिथे जे ऍटमॉस्फिअर आहे त्या ऍटमॉस्फिअरमध्ये अगदी थिक स्वरूपामध्ये इथे तुम्हाला ग्रीन हाऊस गॅसेसची रचना दिसून येत असते, त्यामुळे टेम्परेचरही जास्त आहे. राईट. बर, मग सर रिव्हॉल्युशनचा टाइम कसा आहे? रिव्हॉल्युशन म्हणजे सूर्याभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतो? आता इथे थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्या. सूर्याभोवती फिरण्यासाठी लागतात 225 दिवस. सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करण्यासाठी लागतात 225 दिवस, पण मात्र स्वतःच्या ओन ऍक्सिसला फिरायला लागतात 243 दिवस. म्हणजे इथे त्याचं दिवस हा वर्षापेक्षाही मोठा आहे. दिवस हा त्याच्या एका वर्षापेक्षाही मोठा आहे, हे तिथे लक्षात ठेवायचं आपण. आलं लक्षात? क्लॅरिटी समजली का? सिंपल, दिवस हा वर्षापेक्षा मोठा आहे. कारण का की इथे आपल्याला दिसतंय ना की सर त्याचं ऍक्सिस भोवती फिरायला, स्वतः भोवती फिरायला त्याला जास्त टाइम लागतोय, सूर्याभोवती फिरायला त्याला कमी टाइम लागतोय. समजतंय? हा डिफरन्स इथे लक्षात घ्या. बरं सर, शोध कोणी लावला? हा सुद्धा एन्शियंट टाइम पासून आहे, त्यामुळे कोणाला क्रेडिट देता येणार नाही. बरं सर, नंबर ऑफ सॅटेलाइट आणि मेजर सॅटेलाइट याला उपग्रहांचा काही पॉइंट नाही. ठीक आहे सर, पुढचा पॉइंट येतो पृथ्वी संबंधित. पृथ्वीच्या रिलेटेड काय आपल्याला घटक विचारले जाऊ शकतात? पृथ्वीच्या रिलेटेड पण तुमचा जेव्हा क्वेश्चन क्रिएट होतो तर त्यामध्ये फीचर्स अँड ऑल याच गोष्टींवर तुमचे मोस्ट ऑफ जे क्वेश्चन्स आहे हे इथे फॉर्म होतील. त्यामुळे प्रत्येक पॉइंटला इथे महत्व द्यायचं, प्रत्येक घटकाला. कारण सोलर सिस्टीमच्या पॉइंटवर आतापर्यंत असं कधी झालेलं नाही की प्रश्न आलेले नाही, आलेले आहेत काही काही प्रश्न,
पण मग ते वेगवेगळ्या अप्रोचने येऊ शकतील, तर तो आपला अप्रोचही आपण स्वतः डेव्हलप करून ठेवायचा की काय काय येऊ शकतंय. ठीक आहे. जसं की आता बघा पृथ्वी रिलेटेड, पृथ्वीचं कॅरेक्टरिस्टिक एक आपण सगळ्यात वेल नोन बघतोय की द ओनली वन नोन हॅबिटेबल प्लॅनेट आपण म्हणतोय की ज्या ठिकाणी आपल्याला सजीव सृष्टी आहे, सध्या तरी ज्ञात असलेला एकमेव ग्रह आपण म्हणतो की जिथे सजीव सृष्टी आहे सर. बरोबर की नाही? अँड अर्थ इज द ओनली planet known to support life due to its atmosphere, water bodies and suitable temperature range. इथे atmosphere चांगलं आहे, टेम्परेचर चांगलं आहे, बरोबर की नाही? सो हे आपण बघायचं आहे. देन सर सरफेसचा पॉइंट कसा आहे? पृथ्वीच्या सरफेसवर 71% पार्ट जो आहे हा पाण्याने कव्हर झालेला आहे आणि सिमिलरली 29% पार्ट जो आहे हा लँड एरियाने कॉन्टिनेंटने कव्हर आहे. हे तर बेसिक इन्फॉर्मेशन सगळ्यांनाच माहिती आहे, राईट? ही बेसिक इन्फॉर्मेशन सगळ्यांना माहिती आहे. सिमिलरली सर ऍटमॉस्फिअर कसं आहे? हा, पृथ्वीचं ऍटमॉस्फिअर हे सगळ्यात बेस्ट म्हणतो आपण, हे लक्षात घ्या. बेस्ट म्हणू शकतो कारण इथे नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21% आहे की जे ह्युमन लाईफसाठी, ऑर्गॅनिझमसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. क्रस्ट जर बघितलं तर इथे तुम्हाला अनेक साऱ्या टेक्टॉनिक प्लेट्स बघायला मिळतात, भूपट्ट. कारण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे ना की पृथ्वीवरचं सगळं भूकवच जे आहे हे ॲस्थेनोस्फिअरवर फ्लोटिंग आहे, तरंगत्या फॉर्ममध्ये आहे, की ज्याच्यामध्ये काही मुवमेंट झाली की या मुवमेंटमुळे इथे हालचाली घडून येऊ शकतात. सो ते त्याचं स्वरूप आहे. ही भूपट्टांची एकंदरीत एक रचना आपण इथे कन्सिडर करत असतो. हे भूपट्टांचं एक स्वरूप आपण इथे लक्षात घेत असतो. आलं लक्षात सर्वांना? हे आपण एक क्लॅरिटी इथे लक्षात ठेवायची की स्वरूप काय आहे टोटल भूपृष्ठाच्या रचनेमध्ये, हे कसं आहे. मिनरल कोणते आढळतात याच्यामध्ये? आपल्याला पृथ्वीवर क्वार्ट्स, फेल्डस्पार आणि मायका यासारखे प्रायमरी मिनरल्स आढळतात. हे या गोष्टीवर प्रश्न जर विचारला गेला तर लक्षात असू द्या, इथे चुका करू नका. फक्त येतंय का लक्षात सर्वांना? इथे चुका करू नका, हे लक्षात असू द्या. कारण जर तुम्हाला विचारला गेला की खालीलपैकी कोणता घटक आढळतो किंवा नाही आढळत, तर हे 3 मध्ये तुम्हाला एखादा प्रश्न जो आहे किंवा एखादा पर्याय जो आहे हा इथे दिला जाऊ शकतो आणि तुम्हाला यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. समजताय मी काय बोललो? येस. ह्या गोष्टी इथे थोडं आपण काळजीपूर्वक बघायचं की प्रश्न कसा फॉर्म होऊ शकतो. इथे दुसरा एखादा कोणता तरी मिनरल ऍड करून देतील आणि मग मात्र तुम्हाला कन्फ्युजन होईल. तो बेटर ऑप्शन आहे की इथे सुद्धा तुमच्या प्रश्नांची पॉसिबिलिटी आहे. टेम्परेचर किती असते सर? ऍव्हरेज टेम्परेचर अर्थचं जे आहे 15 डिग्री सेल्सिअस ऍव्हरेज टेम्परेचर आहे. ऍव्हरेज 15 डिग्री सेल्सिअस, वाईडली डिपेंडिंग ऑन द लोकेशन अँड सीझन. आणि हे मात्र तुम्हाला लोकेशन आणि सीझनवरच अवलंबून आपल्याला दिसून येत असतंय, जे की चेंज होत असतंय, सीझन बेसिसवर फ्लक्च्युएशन होत आहे. सूर्याभोवती फिरण्यासाठी 365.25 दिवस लागतात आणि स्वतःसाठी 24 तास लागतात. म्हणजे ओन ऍक्सिसला फिरण्यासाठी 24 तास, सूर्याभोवती फिरण्यासाठी लागतात त्याला 365.25 दिवस. सो हा त्याचा एक पॉइंट आपण बघायचा, हा एक पॉइंट आपण लक्षात ठेवायचा. क्लिअर आहे ऑल ऑफ यू गाईज? ठीक आहे सर. शोध कुणी लावला? एन्शियंट टाइम पासून आहे, कोणाला क्रेडिट देता येणार नाही. सॅटेलाइट आहे जो की आपण मून म्हणत असतो, चंद्र. बरोबर की नाही? चंद्र हा एक सॅटेलाइट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो की जो पृथ्वीचा उपग्रह, एक मुख्य उपग्रह म्हणून आपण याला विचारात घेतो. हे आपण लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात सर्वांना? येस. सो ह्या गोष्टी आपण बघायच्या की काय स्वरूप आहे नेमकं पृथ्वीची रचनेमध्ये किंवा या पृथ्वीच्या स्वरूपामध्ये काय काय गोष्टी आपल्याला समजतात. तर हे लक्षात घेता येईल की एकंदरीत स्वरूप कसं आहे. जस्ट अ मिनिट ऑल ऑफ यू.
पुढचा ग्रह आपल्याला बघायचा आहे. आता बघा, पृथ्वीच्या संबंधित पण आपल्याला 2018 मध्ये क्वेश्चन आलेला होता. 2018 मध्ये जो क्वेश्चन आलेला होता, लक्ष द्या व्यवस्थित, की पृथ्वी 24 तासामध्ये, आता आपल्याला विचारलंय की योग्य विधान कोणतं आहे. 24 तासामध्ये 360 डिग्री फिरते, बरोबर, कारण पूर्ण एक चक्कर पूर्ण होतो ना पृथ्वीचं 24 तासामध्ये. हे तर गोष्ट बरोबर आहे. आणि प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं लागतात. तर आता यामध्ये हे पण आपल्याला माहिती आहे की 360 डिग्री 24 तासामध्ये जर पूर्ण होतील तर पर्टिक्युलरली एक रेखावृत्त जाण्यासाठी आपल्याला 4 मिनिटं लागतात. सो हा अक्षवृत्त रेखावृत्ताशी लिंक आपण पॉइंट बघत असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला ही क्लॅरिटी मिळून जाते की हा टॉपिक कसा आहे, किंवा आपल्याला या बेसिसवर प्रश्न कसे विचारले जातात याचं एक साधं सोपं आपण इथे व्यवस्थित लॉजिक जे आहे हे इथे लावू शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला टॉपिकची क्लॅरिटी व्यवस्थित होते. म्हणून प्रत्येक टॉपिक बघताना तुम्ही थोडा फोकस व्यवस्थित ठेवा की आपल्याला काय काय गोष्टी विचारल्या जाऊ शकतात किंवा कोणकोणत्या पॉइंटवर कशा प्रकारे प्रश्न तयार होऊ शकतो, हे जर का तुम्हाला व्यवस्थित अंदाज आला तर मात्र एवढं तर गॅरंटी की तुमचं प्रश्न जे आहेत हे तुम्ही व्यवस्थित जज करू शकणार, तुम्ही त्याचे आन्सर्स जे आहेत हे अगदी व्यवस्थित देऊ शकणार. हे मात्र एवढंच फिक्स आहे. आलं लक्षात सर्वांना? फक्त पॉइंट आहे की तुम्ही कसं फोकस करतायत, कोणत्या गोष्टींना किती व्यवस्थित वेटेज देऊन अभ्यासतायत आणि ऑल, त्यावरच सगळं समजणार आहे. आणि हे समजण्यासाठी मात्र प्रत्येक टॉपिक कडे तुमचा बघण्याचा जो अप्रोच आहे हा तुम्हाला व्यवस्थित डेव्हलप करावा लागेल. जसं की इथे आता आपल्याला माहिती आहे की सर वास्तविक या दोन्ही पॉइंटमध्ये दोन्ही विधानं बरोबर आहेत, ॲज इट इज आहे. बरं, मग सर आता मेन पॉइंट आपल्याला अजून बघायला मिळतो मार्सचा. पृथ्वीच्या पुढचा ग्रह मंगळ ग्रह. मग आता या मंगळ ग्रह आणि संबंधित आपल्याला त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स अँड ऑल हे सगळं बघणं आवश्यक आहे यामध्ये. आता बघा याचं वैशिष्ट्य काय आहे, काय वाटतं बरं मंगळ ग्रहाचं काय वैशिष्ट्य असेल? मंगळ ग्रह सर दिसताना थोडा रेडिश कलर मध्ये दिसतो, लालसर कलर मध्ये आम्हाला दिसतो. लालसर आहे, त्याला आपण रेड प्लॅनेट म्हणून बघतो. आणि हे रेड प्लॅनेट म्हणून का, तर कारण त्या ठिकाणी आयर्न ऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे त्या पर्टिक्युलर त्या भागामध्ये असलेल्या या मंगळ ग्रहाचा पर्टिक्युलर पॉइंट. बरं, मग सर जो रेड कलर आहे तो आयर्न ऑक्साईडचं अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी रस्ट तयार झाला आणि त्यामुळे आपल्याला रेडिश अपिअरन्स या पर्टिक्युलर मंगळ ग्रहाचा बघायला मिळतो. लालसर कलरचा हा पूर्ण ग्रह आपण इथे बघतो. सर सरफेस फीचर कसं आहे बरं? मग याचं सरफेस पृष्ठभागाचं वैशिष्ट्य तुम्ही कसं बघतात? पृष्ठभाग जर बघितला तर मार्समध्ये या मार्सचा विचार जर केला तर इथे तुम्हाला लार्जेस्ट व्होल्कॅनोज बघायला मिळतात, ज्वालामुखी. जसं की ऑलिम्पस मॉन्स जो आहे हा या ठिकाणचा एक सगळ्यात उंच पर्वत म्हणून आपण बघतो. आणि याच ठिकाणी सगळ्यात खोल दरी सुद्धा आहे, डीपेस्ट कॅनियन सुद्धा आहे, ज्याला आपण व्हॅलेस मॅरिनेरिस म्हणत असतो. तर हे डीपेस्ट पॉइंट सुद्धा आहे. आलं लक्षात? म्हणजे जर तुम्हाला या ओव्हरऑल सोलर सिस्टीम मध्ये जर सगळ्यात उंच आणि सगळ्यात डीप पॉइंट जर बघायचा असेल तर तो आपल्याला मार्सवर बघायला मिळतो. मार्सवर ती रचना आहे. बरं, मग सर ऍटमॉस्फिअर कसं आहे तिथलं? ऍटमॉस्फिअर जर बघितलं तर ऍटमॉस्फिअर हे थिन आहे आणि जे की कंपोज म्हणजे तयार झालेले कार्बन डायऑक्साईड पासून. मोस्टली मार्सवर जर बघितलं तर कार्बन डायऑक्साईड पासून तयार झालेलं वातावरण आहे, विथ ट्रेसेस ऑफ नायट्रोजन अँड अर्गॉन. इथे तुम्हाला नायट्रोजन आणि अर्गॉन यासारखे वायू पण बघायला मिळतील. जर तुम्ही याचं क्रस्ट बघितलं, क्रस्ट जे आहे हे मोस्टली बेसॉल्टिक रॉक पासून तयार झालेलं आहे. जे क्रस्ट फॉर्मेशन घडून आलेलं आहे तर ते बेसॉल्टिक रॉक पासूनच आहे. आणि याच्यामध्ये आढळणारे खनिज कोणते आहेत? आयर्न, मॅग्नेशियम आणि सल्फर हे घटक तुम्हाला या पर्टिक्युलर मार्स ग्रहावरच बघायला मिळतील. मार्स ग्रहावर हे सगळे कॉम्पोनंट आहेत. आलं लक्षात? सो हे लक्षात असू द्या. ठीक आहे सर, या ग्रहावर टेम्परेचर कसं असेल बरं? आता बघा आपण थोडंसं सूर्यापासून लांब चाललेलो आहेत, राईट? सूर्यापासून आपण थोडंसं डिस्टन्सवर चाललो ना, लांब चाललेलो आहे, राईट?
मग डिस्टन्सवर जात असताना आपल्याला त्याचाही एक फरक पडताना दिसतो, जसं की मार्स एक्सपिरियन्सेस कोल्ड टेम्परेचर. मार्समध्ये तुम्हाला दिसेल की थोडंसं कोल्ड टेम्परेचर बघायला मिळत असतंय, जसं की ॲव्हरेजिंग अबाउट -60 डिग्री सेल्सिअस, आणि जसं की व्हॅरी होत असतंय ते ऑलमोस्ट -125 डिग्री सेल्सिअस ते जवळपास 20 डिग्री सेल्सिअस ऍट द इक्वेटर. सर कोणाचा इक्वेटर? मंगळ ग्रहाचा इक्वेटर जवळ 20 डिग्रीच्या आसपास तापमान असतंय, आणि मंगळ ग्रहाच्या पोल साइडकडे तुम्हाला -125 डिग्री सेल्सिअसच्या आसपास तापमान दिसतंय, ज्याचा ऍव्हरेज आपण काढला तर -60 डिग्री सेल्सिअस हे त्याचं टेम्परेचर आहे मंगळ ग्रहाच्या बाबतीमध्ये. इथे तुम्हाला विधानात्मक गोष्टींमध्ये 4 वेगवेगळ्या ग्रहांच्या बाबतीमध्ये जर समजा प्रश्न विचारला गेला तर लक्षात असू द्या की टेम्परेचरचाही रोल इथे इम्पॉर्टंट ठरेल. कारण जर समजा तुम्हाला विधानं विचारले गेले 3 किंवा 4 ग्रहांच्या संबंधित मध्ये, की जे विधानं फक्त त्या ग्रहांच्या टेम्परेचरशी रिलेटेड असेल, सो मेक शुअर की तिथे तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. क्लिअर? समजलं मी काय बोललो? व्यवस्थित लक्षात आलं का सगळ्यांना? येस. बरं, मग सर रिव्हॉल्युशन पिरियड अराउंड द सन, सूर्याभोवती फिरायला किती टाइम लागेल? 687 दिवस. आणि स्वतःभोवती फिरायला किती टाइम लागेल? 24.6 तास लागतील. 24.6 तास अप्रॉक्सिमेट नियर टू अर्थच्या बरोबरीचाच एक पॉइंट स्वतःभोवती फिरण्याचा आपण बघू शकतो. मात्र सूर्याभोवती फिरायला जास्त टाइम लागतोय. ठीक आहे, लक्षात येतंय का मी काय सांगतोय? कुठे कुठे तुम्हाला मी की पॉइंट्स देतोय ते लक्षात येतोय? ठीक आहे. सर ग्रह कोणी शोधला? कोणाला एकाला नाव देणं चुकीचं आहे. मात्र उपग्रहांची संख्या बघितली तर 2 उपग्रह बघायला मिळतात, जे एक आहे तो फोबोस आणि दुसरा आहे डीमोस. आलं लक्षात? फोबोस आणि डीमोस हे 2 उपग्रह इथे आपण लक्षात ठेवायचे, जे की आपल्याला या पर्टिक्युलर मार्सला असलेले उपग्रह आपण बघतो. देन पुढे ज्युपिटर. ज्युपिटर सूर्यमालेतला 5वा ग्रह आपण बघत असतो, की जो 5वा ग्रह गुरु, आणि मग आपल्याला त्याच्याशी संबंधित काही की पॉइंट्स बघणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कोणताही टॉपिक अभ्यासत असताना सेम फॉर्मॅटमध्ये अभ्यासायची सवय लावा. काय होतं की त्याच्याने क्लॅरिटी जी आहे ना त्या टॉपिकची ही व्यवस्थित मिळते आपल्याला. म्हणजे तुलनात्मक अभ्यासही व्यवस्थित होतो आणि त्याच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सुद्धा व्यवस्थित मिळतात आपल्याला. समजलं? जसं की आता इथे पण बघा, ज्युपिटर नाव काय आहे? ज्युपिटर गुरुग्रह, सूर्यमालेत 5वा ग्रह, सूर्यापासून 5वा ग्रह. कॅरेक्टरिस्टिक्स काय? की सर आकाराने सगळ्यात मोठा आहे, लार्जेस्ट प्लॅनेट. ठीक आहे, ज्युपिटर इज द लार्जेस्ट प्लॅनेट इन सोलर सिस्टम विथ मास इज मोर दॅन ट्वाइस ऑफ द ऑल ऑफ द अदर प्लॅनेट. जर तुम्ही त्याचं मास बघितलं तर तो सर्व ग्रहांचा एकत्रित केल्यानंतर त्याचे डबल होईल. कळलं का? म्हणजे किती मोठा आहे आणि किती त्याचं मोठं मास आहे हे तुम्ही बघू शकतात, किती वस्तुमान आहे त्याचं. पण मग गुरु ग्रहावर एक आपल्याला लाल स्पॉट बघायला मिळत असतो. मोस्टली तुम्ही बघितलाय की नाही मला माहित नाही. हे बघा, हा दिसतोय का? एक रेड स्पॉट दिसतोय का रे? हा रेड स्पॉट दिसतोय का या ठिकाणी? बघा, गुरु ग्रह सूर्यमालेतला 5वा ग्रह, 1 2 3 4 5, आणि इथे तुम्हाला हा रेड स्पॉट दिसतोय सर्वांना. हा जो रेड स्पॉट आहे तो त्या पर्टिक्युलर त्या गुरु ग्रहावर ज्युपिटरवर असलेला एक पर्टिक्युलर क्लाउड किंवा ज्याला आपण एक वादळ म्हणू शकतोय. आलं लक्षात? जो एक मॅसिव्ह स्टॉर्म आहे, एक मोठं वादळ आहे, ज्याला द ग्रेट रेड स्पॉट म्हणून आपण बघतो. द ग्रेट रेड स्पॉट म्हणतो आपण त्याला. तो काय आहे? एक मॅसिव्ह स्टॉर्म आहे. गुरु ग्रहावरचं ते एक प्रचंड मोठं शक्तिशाली वादळ आपल्याला बघायला मिळत असतं. म्हणून आपण हे लक्षात ठेवा की त्याला एक आपण मॅसिव्ह स्टॉर्म म्हणून कन्सिडर करायचं. मॅसिव्ह स्टॉर्म, प्रचंड मोठं वादळ आहे हे गुरु ग्रहावरचं, त्या स्वरूपात आपण त्याला लक्षात ठेवणार. आलं लक्षात? समजलं का? येस. सो या अशा प्रॅक्टिकल पॉइंटने आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की काय गोष्टी आहेत किंवा कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इथे फॉर्म होऊ शकतील इन ऑल. एकदा का या गोष्टींचा अंदाज आला की आपण सगळं समजून घेऊ शकतो. आलं लक्षात?
बर सर, मग हा ग्रेट रेड स्पॉट कधीपासून आहे? आता तो स्पॉट जो आहे ना, त्याची साईज पृथ्वीपेक्षा मोठी आहे, लार्जर दॅन द अर्थ. जेवढा तो वादळाचा स्पॉट दिसतो ना, हे लक्ष द्या रे व्यवस्थित, तो सुद्धा पृथ्वीपेक्षा मोठा आहे. समजतंय? हा. आणि हे मागचे 400 वर्ष झालं तेव्हापासून एक्झिस्टेड आहे, म्हणजे तेव्हापासून ते अस्तित्वात आहे, मागचे 400 वर्षांपासून. आलं लक्षात? हे आपण बघायचं. ठीक आहे सर. ऍटमॉस्फिअर या गुरुग्रहामध्ये, आता हे आपण बघू शकतो की सूर्यमालेत थोडासा लांब आहे हा, बरोबर की नाही? सूर्यमालेत बऱ्यापैकी लांब आहे. या ठिकाणी ऍटमॉस्फिअर इज मोस्टली, यामध्ये हायड्रोजन, हेलियम बघायला मिळतील, मिथेनचे काही ट्रेसेस आहेत, काही पाण्याच्या वाफेचेही ट्रेसेस तिथे आढळलेले आहेत, अमोनियाचेही ट्रेसेस तिथे आढळलेले आहेत. म्हणजे काही घटक आहेत तिथे, असे काही वायू किंवा इतर काही घटक जे आहेत हे तुम्हाला तिथे बऱ्यापैकी दिसून येतील आहेत. क्रस्ट मध्ये काय सर? क्रस्ट कसं आहे त्याचं? क्रस्ट जे आहे हे सॉलिड क्रस्ट नाहीये. ज्युपिटर डज नॉट हॅव सॉलिड क्रस्ट. अगदी असं सॉलिड स्वरूपाचं क्रस्ट नाहीये ज्युपिटरच्या बाबतीमध्ये बघितलं तर. किंवा जे ज्युपिटर पासून पुढचे प्लॅनेट आहेत त्यांचं क्रस्ट सॉलिड नाही, हेही तुम्ही लॉजिक लक्षात घ्या. क्लिअर? बर मग सर त्याचं बघा काय होतं की त्याला कोर आहे, जो कोर जो आहे जो खडकांचा असू शकेल, मेटलचा असू शकेल, हायड्रोजन कंपाऊंड्स असतील, अंडर एक्स्ट्रीम प्रेशर. पण त्याचा कोर स्ट्रक्चर, आउटर लेअर मात्र तसा नाही. आउटर लेअर जो आहे हा त्याचा सॉलिड नाही, हा इथे आपण बघतो. मग सर मिनरल्स कोणते आढळतात त्या ठिकाणी? मिनरल्स हायड्रोजन बेस आहे, जसं मी बोललो ना, हायड्रोजन हेलियमचे ट्रेसेस तिथे आढळत आहेत. सो मोस्ट ऑफ तिथे मिनरल्स जे आहेत हे हायड्रोजन बेस्डच मिनरल्स तुम्हाला तिथे जास्त दिसून येतात. त्याचं स्वरूपच तसं आहे, त्यामुळे तशाच पद्धतीने आपण त्याला लक्षात घेऊ शकतो. क्लिअर? ठीक आहे सर. मग सर टेम्परेचर किती आहे? सो ज्युपिटर मध्ये जर बघितलं, ज्युपिटर क्लाउड्स जर बघितलं, ज्युपिटर्स क्लाउड टॉप हॅव टेम्परेचर above -185 degree Celsius. The temperature increases deeper into the planet. आलं लक्षात? जर टॉप भागामध्ये जर बघितलं, या पर्टिक्युलरली ज्युपिटरचा वरचा भाग, तर तिथे टेम्परेचर एवढं आहे -145. बट जसं की तुम्ही आतमध्ये बघणार, खोल भागामध्ये किंवा डीप मध्ये बघणार, तर तिथे थोडस आवाज येईना. आवाज येतोय ना सगळ्यांना? तर व्यवस्थित चाललंय रे. एकाला आवाज नाही आला ना, तुमच्यापेक्षा 4 जणांचे मेसेज जास्त येतील त्या ठिकाणी, हे लक्षात घ्या. एकाचा मेसेज असला तर समजून घ्या कदाचित तो प्रॉब्लेम तुम्हालाच आहे. समजलं? पुढे. सो ज्युपिटर टेक्स अबाउट 12 अर्थ इयर. ज्युपिटरला सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करायचं असेल तर त्याला 12 वर्ष लागतात. आलं लक्षात? त्याला 12 वर्ष लागत असतात जर त्याला सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करायचं असेल. स्वतः भोवती जर एक चक्कर पूर्ण करायचा असेल तर सगळ्यात शॉर्टेस्ट टाइम लागतो, सगळ्यात कमी टाइम लागतो, हे लक्षात घ्या. सगळ्यात कमी म्हणजे काय? फक्त 10 तास लागत असतात. सर्वात कमी फक्त 10 तास. सगळ्यात शॉर्टेस्ट टाइम कशासाठी बोलतोय मी? स्वतःसाठी बोलतोय. लक्षात घ्या, स्वतः भोवती फिरताना लागणारा वेळ हा सगळ्यात कमी वेळ आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे सर. मग सर कुणी शोध लावला? आता ज्युपिटर जो आहे हा खूप म्हणजे प्राचीन काळापासून आहे, बट जसं आपण बघू शकतो की फर्स्ट ऑब्झर्व जो केला गेला, फर्स्ट टाइम जेव्हा त्याला ऑब्झर्व केलं गेलं, तर हे ऑब्झर्व कुणी केलेलं होतं? बाय गॅलिलिओ गॅलिली. दुर्बीनचा शोध लावून ज्यावेळेस 1610 मधला हा टाइम आहे, 1610 मध्ये पहिल्यांदा ऑब्झर्व केला गेलेला आपण हा घटक बघू शकतो. आलं लक्षात? 1610 मध्ये. क्लिअर? सो नंबर ऑफ सॅटेलाइट किती? आता ऑलरेडी नोन सॅटेलाइट बोलतोय. ऑफिशियली नोन असलेले सॅटेलाइट्स जर तुम्ही बघितले तर गुरु ग्रहाला, ज्युपिटरला 79 नोन सॅटेलाइट्स आहेत. आणि यामध्ये ज्याला आपण गॅनिमेड, कॅलिस्टो, आयो, युरोपा आणि सोबत जसं की या आता हे जे शोधले गेलेले जे उपग्रह आहेत ना, ज्याला गॅनिमेड आहे, त्याच्यानंतर कॅलिस्टो आहे, सोबत आयो आहे, युरोपा आहे, याला गॅलिलियन मून्स म्हटले जातात. कारण गॅलिलिओने सगळ्यात पहिल्यांदा ऑब्झर्व केलं आणि या गोष्टींचा शोधबीद लावला की बाई असं असं आहे. त्यामुळे त्या ग्रहांना त्या स्वरूपात ओळखलं जातं, हे लक्षात असू द्या सर्वांनी. ठीक आहे, कळलं का? सो ही रचना आपण थोडं समजून घ्यायची की काय स्ट्रक्चर आहे यामध्ये सगळं.
काय स्वरूप आहे यामध्ये सगळं हे आपण बघायचं. ओके, ठीक आहे. मग सर पुढचा ग्रह येतोय शनी ग्रह, सॅटर्न. सूर्यमालेतला सर्वात सुंदर, सर्वात देखणा ग्रह म्हणून आपण याला बघत असतो, शनी ग्रह. शनीच्या संबंधित त्याला आपण देखणा ग्रह का म्हणतो तोही एक पॉइंट मी तुम्हाला इथे सांगतो, कारण त्याच्या भोवती आपल्याला एक सुंदर कडा बघायला मिळत असते, एक रिंग बघायला मिळत असते, राईट. तर ती रिंग असल्यामुळे आपल्याला तो एक सुंदर देखणा ग्रह म्हणून आपण त्याला लक्षात घेतो, हे आपण बघायचं. बरं सर, याला रिंग सिस्टीम आहे. शनीच्या भोवती आपल्याला एक कडा, एक रिंग बघायला मिळत असते, सर्क्युलर रिंग आहे एक त्या ठिकाणी. अँड सॅटर्न इज फेमस फॉर इट्स प्रॉमिनंट रिंग सिस्टीम, आणि त्यासाठी तो फेमस आहे. पण ही जी रिंग तयार झालेली आहे, ही रिंग कशाची बनलेली आहे? ही आयसी पार्टिकल पासून, काही रॉकी डेब्रिस पासून. डेब्रिस म्हणजे मलबा, आलं लक्षात? खडकाळ मलबा असेल किंवा जे खडकाळ पार्टिकल्स असतील, रॉकी पार्टिकल्स असतील, डस्ट पार्टिकल असतील, त्यापासून ती रिंग तयार झाली. म्हणजे हे सगळे पार्टिकल्स त्या शनी ग्रहाच्या भोवती फिरत असतात, म्हणून आपल्याला तसं त्याचं स्वरूप दिसून येत आहे, तशी त्याची ती आपल्याला रचना दिसून येत असते. गेटिंग माय पॉइंट? आलं लक्षात? हा, सो हे आपण इथे बघायचं की हा सर त्याचं स्वरूप त्या प्रकारे आहे. हा, तुम्हाला नाही विचारणार, नाही डिस्टन्स वगैरे नाही विचारणार तुम्हाला एवढं सगळ्या ग्रहांचं, डोंट वरी अबाउट इट. आलं लक्षात? तुम्हाला काय डिस्टन्स वगैरे एवढं किलोमीटर मध्ये काय तसं काही विचारणार नाही. सेकंड लार्जेस्ट प्लॅनेट जर बघितला तर सेकंड लार्जेस्ट प्लॅनेट आपण बघतोय सॅटर्न इज द सेकंड लार्जेस्ट प्लॅनेट. ज्युपिटरच्या नंतर सॅटर्नच दुसरा मोठा ग्रह आहे, बरोबर की नाही? ज्युपिटरच्या नंतर सॅटर्न हा दुसरा मोठा ग्रह आपल्याला दिसून येतो, कारण पहिला तर आपण बघितला ज्युपिटर आहे, दुसरा मोठा हा सॅटर्नच आहे, म्हणून त्याला आपण त्या स्वरूपात बघतो. त्याचं वैशिष्ट्य आपण त्याच अनुषंगाने लक्षात घ्यायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? तो या प्रकारे या गोष्टी ज्या आहेत या आपण लक्षात ठेवायच्या. ठीक आहे सर, ऍटमॉस्फिअर नेमकं कसं आहे, तिथलं वातावरणाबद्दल काय सांगणार? तिथलं वातावरण कसं आहे या पर्टिक्युलर सॅटर्नचा विचार करत असताना? ऍटमॉस्फिअर जर बघितलं तर त्यामध्ये प्रायमरीली कंपोज्ड ऑफ हायड्रोजन अँड हेलियम, आणि त्यात तुम्हाला काही ट्रेसेस मिथेनचेही ट्रेसेस बघायला मिळतील. हायड्रोजन हेलियम तर तिथे आहेच, बट सोबत तुम्हाला तिथे मिथेनचे सुद्धा ट्रेसेस जे आहेत हे बघायला मिळतील. हे त्याचं स्वरूप आहे, म्हणजे तेवढी त्याच्यामध्ये तशी रचना आहे, हे आपण सहज तिथे ऑब्झर्व जे आहे हे करू शकतो. तसं त्याचं स्वरूप आहे हे आपण बघू शकतो. बर, हायड्रोजन, हेलियम आणि मिथेन आणि अमोनिया पण आहे. क्रस्ट कसं आहे? जसं की ज्युपिटर, सॅटर्न जे आहे सॉलिड क्रस्ट यांचं नाहीच आहे, जे कवच आहे ते सॉलिड नाहीच आहे. हा, कोर मात्र पॉसिबल असू शकतंय की रॉक आणि आईसचं बनलेलं असेल, त्याचा जे गाभा म्हणतो ना आपण, याचा जो गाभा आहे हा मात्र आपण कन्सिडर करू शकतो की जो या आयसी क्रिस्टल्स पासून किंवा रॉकी क्रिस्टल्स पासून तयार झालेला असू शकेल. ऍटमॉस्फिअर कंटेन्स कंपाऊंड ऑफ हायड्रोजन अँड हेलियम, आणि वातावरणामध्ये तर तुम्हाला जे घटक मी जसं सांगितलं की हायड्रोजन हेलियमच जास्त दिसतो, ते तर तिथे ऍक्च्युअल आहे, तसं आहेच, जे स्वरूप तिथे आहे ते आपण बघू शकतो. बरं सर, ऍव्हरेज टेम्परेचर किती असेल? ऍव्हरेज टेम्परेचर आहे -178 डिग्री सेल्सिअस
रिव्हॉल्युशन पिरियड अराउंड द सन जर बघितला, सूर्याभोवती फिरण्याचा टाइम, त्याला 29.5 वर्ष लागत असतात. पण स्वतः भोवती फिरण्याचा टाइम 10.7 तास. स्वतः भोवती फिरण्याचा जो टाइम आहे हा किती आहे? 10.7 तास एवढा त्याला स्वतः भोवती टाइम लागत असतो. बरं सर, कुणी शोध लावला? सो शोध जो लावलेला आहे गॅलिली यांनी सर्वात पहिल्यांदा ऑब्झर्व केला 1610 मध्ये. त्यामुळे एन्शियंट टाइम पासून ज्ञात आहे, बट पहिल्यांदा ऑब्झर्व केला गेला गॅलिली द्वारा, म्हणून त्यांच्या नावानेही त्याला आपण ओळखतो. आणि शनीला ज्ञात असलेले, वेल नोन असलेले ऑफिशियल 83 मून्स आपल्याला बघायला मिळतात, ज्यात लार्जेस्ट एक उपग्रह जो दिसतो तो टायटन आहे. आणि हा टायटन उपग्रह मर्क्युरीपेक्षाही मोठा आपल्याला दिसतो. मर्क्युरीपेक्षाही मोठा आपल्याला टायटन हा एक उपग्रह दिसतो, जो की शनीचा उपग्रह आहे. यावरून आपल्याला त्याचा अंदाज जो आहे किती मोठा आहे, म्हणजे किती आकाराने मोठा आहे, हे आपण सहज बघू शकतो. शनी ग्रहाचं स्ट्रक्चर आपण इथे सहज लक्षात घेऊ शकतो. ठीक आहे सर, पुढे युरेनस, 7वा ग्रह युरेनस आहे. बरं सर, युरेनस हा सूर्यापासून आता बऱ्यापैकी लांब आपल्याला बघायला मिळतो, त्यामुळे टेम्परेचर बऱ्यापैकी कमी असणार आहे या ग्रहाच्या संबंधित मध्ये. आणि मात्र सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा टाइम जो असेल हा जास्त असेल, कारण जितका तो लांब जाईल ऑब्व्हियसली त्याचा सूर्याभोवती फिरण्याचा टाइम वाढेल ना, तेवढाच. येतंय की नाही लक्षात? तेवढाच त्याचा टाइम वाढेल ना. मग ते पण आपण इथे लक्षात घ्यायचं की त्याचा टाइम किती वाढतो किंवा कसं त्याचं स्वरूप आहे. बरं, मग सर आपण जर आता टाइमच्या पर्स्पेक्टिव्हने जर विचार केला की त्याला टाइम कसा किती लागतोय, एकंदरीत टाइमचा जर आपण विचार केला, तर पहिली गोष्ट की हा एक आईस जायंट म्हटला जात असतो. आईस जायंट म्हणजे काय? की बर्फाचा तयार झालेला एक मोठा ग्रह, एक मोठा बर्फाचा ग्रह म्हणू शकतो आपण याला. आईस जायंट म्हणून त्याला, तसं त्याचं आयडेंटिफिकेशन आहे, तसं त्याचं नाव आपल्याला बघायला मिळत असतं, त्या नावाने त्याला आपण ओळखत असतो. हे लक्षात घ्या. समजलं? आईस जायंट म्हणून आपण त्याला लक्षात घ्यायचंय. बरं सर, का म्हणून? कारण तिथे आईस खूप जास्त आहे, जसं की सच एज वॉटर, अमोनिया, मिथेन. कम्पेअर्ड टू ज्युपिटर अँड सॅटर्न पेक्षा थोडंसं तुम्हाला जास्त प्रमाण दिसेल. त्यापासून तो तयार झालेला आहे, तशी त्याची रचना आहे, त्या ग्रहाची रचना आहे, तसं त्याचं स्वरूप आपण इथे ऑब्झर्व करतोय, बघतोय. टिल्टेड ऍक्सिस आहे, त्याचा ऍक्सिस जो आहे हा खूप जास्त झुकलेला आहे, 98 डिग्रीने आहे, त्यामुळे तो आपल्याला असा वरतून खाली फिरतानाचा ग्रह म्हणून आपण त्याला बघतो, जो की वरतून खाली फिरतोय असा आपल्याला त्याचा भास होत असतोय. आलं लक्षात? हे त्याचं स्वरूप आपण या ग्रहाचं बघतोय, त्याची रचना आपण तशी बघतोय, कारण त्याचं भ्रमण तशा स्वरूपामध्ये होत आहे. समजलं? युरेनसच्या बाबतीतलं तुम्हाला भ्रमण त्याचं कसं होतं, काय होतं, या गोष्टीचा एक अंदाज इथे व्यवस्थित आला का एव्हरीवन? येस. पुढे मग सर टिल्टेड ऍक्सिस समजलं. मग सर ऍटमॉस्फिअर कसं आहे? ऍटमॉस्फिअर इज कंपोज्ड मेनली ऑफ हायड्रोजन. जे ऍटमॉस्फिअर त्याचं तयार झालेलं आहे हे मोस्टली आपल्याला हायड्रोजन पासून तयार झालेलं बघायला मिळतं. हायड्रोजन पासून तयार झालेलं त्याचं एकंदरीत ते ऍटमॉस्फिअरिक स्ट्रक्चर आहे. वातावरणीय संरचना जी आहे त्याची पूर्ण हायड्रोजन पासून तयार झालेली आपल्याला दिसते, म्हणजे स्वरूपच त्याचं तसं आपल्याला दिसून येणार आहे. आणि त्यामुळे काय होत असतंय की आता इथे तुम्हाला हायड्रोजन, हेलियम, हायर पोर्शन ऑफ आईस लाईक वॉटर, अमोनिया आणि मिथेन हेही तुम्हाला तिथे दिसणार आहे. मीन्स आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की तिथे काय आढळतंय, कारण तुमचे मोस्ट ऑफ क्वेश्चन ज्यावेळेस या ग्रहांच्या बाबतीत तयार होतील तुम्हाला हेच विचारलं जाऊ शकेल की स्ट्रक्चर कसं आहे, त्या ग्रहांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्या ग्रहांमध्ये काय काय माहिती तुम्हाला लक्षात घ्यावी लागते, काय त्याचे फीचर्स तुम्हाला बघावे लागतात, की ज्या फीचरच्या बेसिसवर आपण म्हणतो की हा सर या गोष्टी इथे आहेत. आणि तेच आपल्या प्रश्नांसाठीचे मूळ घटक म्हणून आपण बघत असतो, कारण त्या प्रश्नांची रचना त्यावरूनच आपली तयार होणार असते. हे आपण इथे लक्षात घ्यायचं. आलं लक्षात सर्वांना? बर मग सर क्रस्ट कसं आहे? सॉलिड तर नाहीच आहे, एवढं तर कन्फर्म आहे. आयसी मॅन्टेल आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे त्याचा आतला जो स्ट्रक्चर असेल हा बर्फाचा तयार झालेला स्ट्रक्चर असू शकेल, त्यामुळे त्याचं तसं स्वरूप आपण लक्षात घ्यायचं.
आयसी क्रिस्टल सारखी त्याची रचना आपल्याला दिसून येते. हे जरा आपण इथे बघणार, हे स्वरूप आपण त्याचं जरा इथे व्यवस्थित लक्षात घेणार. कळलंय सगळ्यांना? तो असं आपल्याला याचं स्वरूप किंवा हे स्ट्रक्चर आपण जरा लक्षात घ्यायचं की काय एकंदरीत त्याचं आहे. पुढे आता याच्या नंतर आहे ना तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग फॅक्टर सांगायचं आहे की जसं की उत्क्रांतीच्या संबंधित, जसं की हा पॉइंट आपल्याला झाल्यानंतर आपण बघणार. बरं सर, याच्यावर मिनरल्स कोणते आहेत? इथे वॉटर आहे, अमोनिया आहे, मिथेन आईस आहे. आता तुम्हाला बघा एक छोटासा होमवर्क मी देऊन ठेवतो, यामध्ये आत्ताच देऊन ठेवतो. एक काम करतो, नाही तर पूर्ण ग्रहांचा आपले टॉपिक झाला की तुम्हाला होमवर्क देतो. मला आठवण द्या तुम्हाला होमवर्क सांगायला फक्त, ठीक आहे? टेम्परेचरचा पॉइंट काय लक्षात घ्या. युरेनस इज वन ऑफ द कोल्डेस्ट प्लॅनेट. युरेनस जो आहे हा सगळ्यात कोल्ड प्लॅनेट म्हटला जात असतो, कारण तिथे टेम्परेचर तुम्हाला -224 डिग्री, मायनस मध्ये 224 डिग्री बोलतोय मी, एवढं टेम्परेचर तुम्हाला दिसतं. रिव्हॉल्युशन सर आता सूर्यापासून एवढा लांब आहे, 84 वर्ष लागतात याला सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करायला. 84 वर्ष सूर्याभोवती फिरण्यासाठी याला 84 वर्ष लागतात टू कम्प्लीट वन ऑर्बिट अराउंड द सन. आणि रोटेशन पिरियड जर बघितलं अराउंड द इट्स ओन ऍक्सिस, स्वतः भोवती फिरायला फक्त त्याला 17.2 तास लागतात. 17.2 तास हे फक्त त्याला स्वतः भोवती एक चक्कर पूर्ण करायला लागतं. हु डिस्कवर्ड द प्लॅनेट? सर शोध कोणी लावला या ग्रहाचा आणि कधी लावला? युरेनस वॉज डिस्कवर्ड बाय विल्यम हर्शल. विल्यम हर्शलने शोध लावला आणि हा कधी लावला? 13 मार्च 1781 मध्ये. सो बघा, मॅच द पेअर मध्ये तुम्हाला गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या ग्रहांच्या संबंधित विचारलं जाऊ शकतं की शोध कोणी लावला ते सांगा. या ग्रहांच्या बाबतीत मात्र तुम्हाला तो प्रश्न येऊ शकेल. आलं लक्षात? 27 त्याचे उपग्रह आहेत ज्ञात असलेले, नोन असलेले. त्याच्यामध्ये टायटेनिया एक आहे आणि ओबेरॉन एक आहे आणि सोबत एक मिरांडा एक आहे, जे की वेल नोन आणि मोठे म्हणून आपण त्याचे उपग्रह म्हणून इथे कन्सिडर करतो. आलं लक्षात? आणि एक लास्ट येतो नेपच्यून. लास्ट ग्रह नेपच्यून. बरं सर, नेपच्यूनच्या संदर्भामध्ये त्याचे पॉइंट्स सांगा की काय काय घटक येतात. जसं की नेम ऑफ द प्लॅनेट, कॅरेक्टरिस्टिक्स, टेम्परेचर, रिव्हॉल्युशन, ऍक्सिस, शोध कुणी लावला आणि नंबर ऑफ सॅटेलाइट. नाव नेपच्यून, सूर्यमालेतला सर्वात शेवटचा ग्रह. सूर्यमालेतला सर्वात शेवटचा ग्रह नेपच्यून. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नेपच्यून काय आहे? नेपच्यूनचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे सांगता येईल का? एक्झाम मध्ये विचारले जातात का? आतापर्यंत तर विचारलं नाहीये, पुढचं पॉसिबिलिटी माहित नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला उपग्रह, काही मुख्य ग्रह आणि त्यांचे उपग्रह यांचा जोड्यांचा जर प्रश्न आला, कारण एक्झाम जी आहे ना, खरं सांगायचं झालं तर दिवसेंदिवस थोडंसं लेवल वाढत चाललेले आहे आणि हे तुम्हालाही माहिती आहे, मी सांगणं काही वेगळं नाहीये. त्यामुळे जर कदाचित फॉर एक्झाम्पल फक्त समजा मार्सच्या बाबतीमध्ये, ज्युपिटरच्या बाबतीत, युरेनसच्या बाबतीमध्ये, सॅटर्नच्या बाबतीमध्ये, युरेनसच्या बाबतीत, नेपच्यूनच्या बाबतीत जर काही विचारला गेला की मॅच द पेअर फॉर्म मध्ये, आता थोडी ना तिथे आपण चॅलेंज करू शकतो की सर आम्हाला तर माहित नव्हतं की विचारलं जाईल की नाही, तुम्ही उगाच विचारलं. चॅलेंज नाही ना, त्यामुळे ते करणं थोडंसं आवश्यक आहे, म्हणून मी तुम्हाला त्या पद्धतीने इन्फॉर्मेशन देतोय. मार्क बुस्टर मीन्स काय की आपल्याला एक एक मार्काचा विचार करायचा आहे, ज्या पॉसिबल थिंग्स आहेत त्या ऑल पॉसिबल थिंग्स आपल्या डोळ्यासमोरून गेल्या पाहिजे. समजतंय सर्वांना? तर आपला एक एक मार्क वाढणार आहे. मग सर आतापर्यंत आलं नव्हतं, मग पुढे पण येणार नाही याची शाश्वती तर मी पण नाही देणार. स्वतः आयोग घेत नाही तर मी तर बाजूलाच राहिलो. समजतंय? त्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. ऑब्व्हियसली रिव्हॉल्युशन, रोटेशन या गोष्टींवर तर प्रश्न पण दिसतो ना. जसं मी तुम्हाला उदाहरण दाखवलं ना बुध ग्रहाच्या संबंधित, शुक्र ग्रहाच्या संबंधित, ते प्रूव्हन एक्झाम्पल देतो का आहे, कारण तुम्हालाही ते समजलं पाहिजे की हा या गोष्टीवर असं येतंय म्हणजे आपल्याला ते करावं लागणार, त्याला सोडून चालणार नाही ना, हे लक्षात घ्या. आता नेपच्यूनचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आलं की सर सगळ्यात लांब आहे, बरोबर की नाही?
आणि नेपच्यूनवर सुद्धा ज्युपिटर सारखंच एक वादळ आपल्याला बघायला मिळतं. जसं की ज्युपिटरवर रेड स्पॉट होता, इथे तुम्हाला एक डार्क स्पॉट बघायला मिळतो. सर दाखवा बरं तो डार्क स्पॉट. आता इतका लांब आहे तो, हे बघा हा नेपच्यून आहे, एक डार्क स्पॉट दिसेल तुम्हाला. थोडा झूम करतो, इथे तुम्हाला दिसून येईल. इथे डार्क स्पॉट दिसतो आपल्याला, एक नेपच्यून डार्क स्पॉट दिसतोय का? हा हे बघा हा स्पॉट दिसतोय. कुठल्या ग्रहावर जास्त प्रश्न येऊ शकतात? काय वाटतं तुम्हाला? तुमचा प्रश्न जेन्युइन आहे का बरं? आणि काय वाटतं मी तुम्हाला काय उत्तर दिलं पाहिजे? प्रश्न विचारतानाही थोडा लॉजिकल विचार करा ना. आपल्याला नाही माहित राहत की कोणत्या गोष्टीवर प्रश्न येणार आहे, कोणत्या गोष्टीवर प्रश्न विचारला जाणार आहे. समजते? कोणत्या ग्रहावर जास्त प्रश्न येईल, काय लॉजिकने उत्तर देऊ सांगा बरं मी तुम्हाला. नाही ना पॉसिबल ती गोष्ट, कारण माहित नाही ना आपल्याला त्या गोष्टीवर काय पॉईंट येणार आहे, याच गोष्टीवर हाच प्रश्न येणार आहे का. म्हणून मी काय सांगितलं की एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन अभ्यासा, त्या फॉर्मॅटमध्ये अभ्यासल्यावर त्याच्यावरचे मल्टिपल टाइप्स ऑफ क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकणार, हे तुम्ही विचारात घ्या. समजतंय? बरं, मग तुम्ही म्हणणार सर आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार काय वाटतं? आतापर्यंत तर मला वाटतं की सर शुक्र ग्रहावर जास्त प्रश्न येतो किंवा बुध ग्रहाशी संबंधित जास्त प्रश्न येतो, आतापर्यंत नुसार जर मी बोललो तर. बट ऑल टाइम तेच पॉसिबल नाहीये ना. फीचर्स तर सगळ्यांचे वेगवेगळे आहेत, त्यामुळे आपण हे नाही कन्सिडर करू शकत की याच एका गोष्टीवर प्रश्न येईल का. समजलं ना? हे आपण बघायचं, हे लक्षात घ्या. आणि हा मात्र दुसरा पॉइंट पण मी तुम्हाला इथे क्लिअर करून दिला की मल्टिपल ऑप्शन्सचे प्रश्न तुम्हाला इथे करून ठेवावे लागतील. मल्टिपल फॉर्म मध्ये तुम्ही इथे प्रश्न अभ्यासून ठेवा, जे की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. समजतं? बरं, मग सर ऍटमॉस्फिअर, क्रस्ट आणि मिनरल. ऍटमॉस्फिअर कसं आहे? हायड्रोजन आणि हेलियम जास्त आहे, मिथेन जास्त आहे, त्यामुळे निळसर रंग आहे, ब्ल्यू कलर आहे त्याला. क्रस्ट जर बघितलं तर सॉलिड क्रस्टचा इथे विषयच नाहीये, बरोबर की नाही. सोबत इथे काही ट्रेसेस आढळलेले आहेत, जसं की वॉटर, अमोनिया आणि मिथेनचे. खनिज जर बघितलं तर आयसी कंपाऊंड्सच जास्त आहे, पूर्ण थंड आहे. आयसी कंपाऊंड्स असल्या कारणाने या ग्रहाचं जे मिनरल स्ट्रक्चर आहे तिथे तुम्हाला हायड्रोजन, हेलियम आणि मिथेनच बघायला मिळतो. टेम्परेचरची रचना जर बघितली तर नेपच्यून इज अ व्हेरी कोल्ड, खूप थंड आहे. आणि जसं आपण बघितलं विथ अन ऍव्हरेज टेम्परेचर अबाउट इथे तुम्हाला -214 डिग्री सेल्सिअस, 214 डिग्री सेल्सिअस आपल्याला बघायला मिळतो. सर किती टाइम लागतो बरं याला सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करायला? ऑलमोस्ट 165 इयर्स, 165 वर्ष ऑलमोस्ट लागत असतात. आणि त्याच्या ओन ऍक्सिसला फिरण्यासाठी लागतात 16 तास. ओन ऍक्सिसचा विचार जर केला तर 16 तास लागतात. आलं लक्षात? हु डिस्कवर्ड द प्लॅनेट अँड व्हेन? कुणी शोध लावला प्लॅनेटचा आणि कधी लावला? यामध्ये 2 व्यक्तींचे नावं लक्षात ठेवा. जॉहन गेल ज्यांना म्हटलं जातं, आणि उर्बेन ले व्हेरिये. उर्बेन ले व्हेरिये यांनी 1846 मध्ये 23 सप्टेंबर 1846 ला या ग्रहाचा शोध लावला. उपग्रह जर बघितलं तर याला 14 नोन असलेले उपग्रह आहे, 14. आणि लार्जेस्ट जर बघितलं तर ट्रायटन हा त्याचा एक सगळ्यात मोठा उपग्रह आपल्याला बघायला मिळतो, ट्रायटन. सो हे जे काही फॅक्ट किंवा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जी आपण बघितली ना, ही तुम्हाला एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप गरजेची आहे, खूप जास्त गरजेची आहे. बरं, मग सर आता मेन पॉइंट आपल्याला दिसतो की सर आम्हाला काही काही प्रश्न असे पण आलेले आहेत, जसं की इथे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरची इन्फॉर्मेशन की सर पृथ्वीच्या उत्क्रांती संबंधित, ग्रहांच्या उत्क्रांती संबंधित मध्ये कोणती थिअरी मांडलेली आहे, हे सुद्धा प्रश्न जास्त दिसतात. आलं लक्षात? हे सुद्धा प्रश्न आपल्याला जास्त दिसत असतात, हे इथे लक्षात घ्या. स्पेस क्राफ्ट किंवा मिशनच्या रिलेटेड प्रश्न जे आहेत हे करंट पर्स्पेक्टिव्हने येऊ शकेल, करंट अफेअरच्या पर्स्पेक्टिव्हने. आलं लक्षात? बरं, आता एक नवीन पॉइंट आपण बघतोय, जो की मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, की इन सिंपल की आपल्याला
काही थिअरीज दिलेल्या जात असतात की ज्या थिअरीज कोणी मांडलेल्या आहेत, ग्रह निर्मितीच्या संबंधित, पृथ्वीच्या निर्मितीच्या संबंधित संकल्पना कोणी काय मांडलेल्या आहेत त्या संबंधितचे आपल्याला असे प्रश्न दिसतात. जसं की 2022ला हा एक प्रश्न आलेला आहे आणि 2017 मध्येही असाच एक प्रश्न आलेला होता. पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधितचे सिद्धांत कोणी काय मांडले वगैरे वगैरे या गोष्टींचा पॉइंट आपल्याला दिसतो. बरं, मग सर आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पहिली गोष्ट तर हे पण माहित पाहिजे ना की आम्हाला त्या व्यक्तीने ती थिअरी जी तयार केली, ती मांडली, ती काय सांगितलंय नेमकं त्यामध्ये. मग एक काम करू ना की पहिल्यांदा थिअरींचाही पॉइंट समजून जाईल, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतील. आता ऑलरेडी जर उत्तर द्यायचं ठरलं तर यामध्ये सेफिडची जी थिअरी आहे, ही सेफिडची थिअरी कोणी मांडली, तर ही आपल्याला डॉक्टर बॅनर्जी यांनी मांडलेली दिसते. सर सोबत आपल्याला विद्युत चुंबकीय सिद्धांत हा कुणी मांडलेला आहे, तर हा अल्फवेनने मांडलेला दिसून येतो. सर तेजोमेघ सिद्धांत जो आहे हा कुणी मांडलेला आहे, तर हा लॅपलासने मांडलेला सिद्धांत आपल्याला दिसतो. सर जोड तारा सिद्धांत जो आहे हा कुणी मांडलेला दिसतोय, तर हा मला सर लिटलटनने मांडलेला दिसतो. ऍज पर दॅट पॉइंट ऑफ व्ह्यूने माझं पहिलं उत्तर हे बरोबर आहे. सेम प्रश्न सर मला 2017 मध्ये पण विचारलेला होता. बघा आता अशा प्रश्नांमध्ये ना तुम्ही एलिमिनेशन बेसिसवर पण आन्सर काढू शकतात. एलिमिनेशनच्या बेसिसवर सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकतात, हे लक्षात असू द्या. हे बाय डिफॉल्ट तुम्हाला फिक्स समजून घ्यायचं आहे. जर मला समजा आता दोन गोष्टी माहिती आहेत, ठीक आहे. जर मला हे माहिती आहे की चेंबरलिनची जी संकल्पना आहे ही प्लॅनेटेसिमल थिअरी आपण म्हणतो, ग्रह कण संकल्पना ज्याला आपण म्हणत असतो, आणि मला सर लॅपलासची गोष्ट माहिती की लॅपलासची थिअरी म्हणजे तेजोमेघ संकल्पना, नेब्युलर हायपोथेसिस. आता ह्या दोन गोष्टी जर मला माहित आहे, यानुसार माझा आन्सर बघा, बी मध्ये मला 3 आणि सी मध्ये मला 4 दिसतोय. बी मध्ये मला 3 दिसतोय आणि सी मध्ये मला बी मध्ये 3 आणि सी मध्ये 4. तर बघा बी मध्ये 3 आला. एक जरी ऑप्शन इथे तुम्हाला जोडता येतोय तरी तुमचा आन्सर इथे तुम्हाला मिळून जाते की ऑप्शन 4 हे करेक्ट आहे. समजलं का मला काय सांगायचंय की एक जरी तुम्हाला माहिती असेल किंवा कधी कधी एकच्या ऐवजी मग आयोग तुमच्या पुढचा असतोय, तिथे दोन गोष्टी कन्फ्युज करेल. जसं की आता समजा इथे हा पॉइंट आहे बघा, एखाद्याला जर वाटतंय समजा असं समजून घ्या की लॅपलासचं उत्तर भरती कल्पना राहिलं असतं, तर मात्र कन्फ्युजन झालं असतं ना की हे उत्तर आहे की हे उत्तर आहे. अशा वेळेसाठी तुम्हाला कमीत कमी 2-3 थिअरीज इथे व्यवस्थित माहिती पाहिजे, मग तुम्हाला आन्सर व्यवस्थित येऊन जातो. समजतंय? सो एलिमिनेशन प्रोसेसने आन्सर काढण्यासाठी मॅच द पेअरचे प्रश्न असतील किंवा त्याच्यामध्ये योग्य अयोग्यचा प्रश्न असेल, त्यातून तुम्ही त्या गोष्टी काढू शकता, पण मात्र त्यासाठी त्या कन्सेप्ट माहिती पाहिजे. जसं की आता कन्सेप्ट माहिती करून घेऊया आपण. आता बघा काय होतं की हे जे सगळे थिअरीज आहेत ना, हे इव्हॉल्युशन ऑफ अर्थ मध्ये किंवा इव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट्स मध्ये, इव्हॉल्युशन ऑफ सोलर सिस्टीम मध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या कन्सेप्ट आहेत. ग्रह, पृथ्वी, सूर्यमाला यांची उत्क्रांती कशी झाली त्या संबंधित जर काही सिद्धांत विचारले गेले तर या थिअरीज अभ्यासाव्या लागतात. ठीक आहे, एक काम करू की या थिअरीजचा पार्ट आपण व्यवस्थित समजून घेऊ की थिअरीज काय सांगतात हे नेमकं. ठीक आहे, बरं. सो पहिली थिअरी आपण लक्षात ठेवायची, कॉम्टे डी बफॉनने तयार केलेली थिअरी. कॉम्टे डी बफॉन नावं लक्षात असू द्या फक्त यामध्ये. कॉम्टे डी बफॉन यांनी पृथ्वीच्या उत्क्रांती संबंधित जी मांडलेली थिअरी होती, त्या थिअरीचं नाव दिलेलं होतं नेब्युलर हायपोथेसिस. नेब्युलर हायपोथेसिस हे त्या कन्सेप्टचं नाव आपल्याला बघायला मिळतंय. आलं लक्षात? ठीक आहे, सांगतो होमवर्क पण सांगेल, काळजी करू नका, काय मला लक्षात आहे. नेब्युलर हायपोथेसिस हा एक पॉइंट आपण बघतो. आता नेब्युलर हायपोथेसिस ही थिअरी मांडणारा व्यक्ती कोण? कॉम्टे डी बफॉन. काय कन्सेप्ट मांडली? त्याचं म्हणणं होतं, बफॉन प्रपोज दॅट द सन अँड प्लॅनेट फॉर्म फ्रॉम अ लार्ज रोटेटिंग क्लाउड ऑफ गॅस अँड डस्ट. यांचं म्हणणं असं होतं की ही संपूर्ण सूर्यमाला, ग्रहमाला वगैरे ही जी तयार झालेली आहे, ही तयार कशी झाली की एक मोठ्या आकाराचा ढग होता, नेब्युला होता. नेब्युलाला आपण तेजोमेघ म्हटलं जात असतं, म्हणजेच ही संकल्पना तेजोमेघ परिकल्पना किंवा तेजोमेघ हायपोथेसिस म्हणून आपण तिला बघतो. आलं लक्षात? म्हणजे कॉम्टे डी बफॉन हा व्यक्ती की ज्याने तेजोमेघ संकल्पना, तेजोमेघ परिकल्पना मांडलेली होती, आणि त्याचं म्हणणं होतं की ही संपूर्ण ग्रहमाला, सोलर सिस्टीम, पृथ्वी सगळं हे कशापासून तयार झालं की एक मोठा नेब्युला होता, आणि या नेब्युला पासून एक
नेब्युला काय असतो तुम्हाला नेब्युला दाखवतो बघा. हा नेब्युला आहे जो की एक क्लाउड आहे, जो गॅस आणि डस्ट पासून तयार झालेला क्लाउड आहे. ठीक आहे, आता इथेच आहे आपण, इथेच आहे हे लक्षात घ्या. म्हणजे इथून आपण एक एक पॉईंट समजून घेणार. आता जी कॉम्टे डी बफॉनने थेअरी मांडली त्याचं म्हणणं होतं की सर नेब्युला इनिशियली असा होता, एक मोठा ढग होता, क्लाउड होता, जो गॅस, डस्ट, आयसी पार्टिकल्सने तयार झालेला होता. ठीक आहे, आणि हा जो क्लाउड होता हा रोटेटिंग क्लाउड होता, हा फिरणारा होता, म्हणजे चक्राकार फिरणारा होता. आणि हळूहळू हा नेब्युला मीन्स हा तेजोमेघ थंड होत गेला. थंड होताना तो कॉन्ट्रॅक्ट होत गेला. कॉन्ट्रॅक्ट होणं म्हणजे काय? आकुंचन पावणं. कॉन्ट्रॅक्ट होत गेला म्हणजे काय की हा थंड होत गेला, आकुंचन पावत गेलेला मला दिसून येतो, असं त्याचं स्वरूप आहे. या पर्टिक्युलर ढगांचं तसं ते स्वरूप आहे असं आपण बघतो. ठीक आहे सर, समजतंय की ऍक्च्युअल मध्ये हे नेमकं काय आहे, ऍक्च्युअल मध्ये नेमकं हे कसं काम करतंय हे समजतंय, बरोबर की नाही? मग आता सर याचा फीचर म्हणजे आता बघा ऑलरेडी आपण बघतोय की हे कॉन्ट्रॅक्ट झालं आणि मग प्लॅनेट फॉर्म झाले आणि ही संकल्पना मांडली गेलेली होती 1749 मध्ये. सर इट्स अ व्हेरी अर्ली, हे खूप लवकर मांडलं गेलेलं होतं, खूप अगोदरच्या टाइम मध्ये हे मांडलं गेलेलं दिसून येतंय, खूप अगोदरची संकल्पना मला दिसून येते. मग सर बफॉनचं हायपोथेसिस एक प्रकारे आपण एक प्रायमरी, एक अर्ली अटेम्प्ट म्हणू शकतो. एक प्रायमरी अटेम्प्ट किंवा एक अर्ली अटेम्प्ट म्हणून आपण इथे बघतो की ज्या अटेम्प्टमध्ये, ज्या कन्सेप्टमध्ये फॉर्मेशन ऑफ सोलर सिस्टीम फ्रॉम द नेब्युला आपल्याला समजून येतो. फॉर्मेशन ऑफ सोलर सिस्टीम फ्रॉम द नेब्युला म्हणजे काय की इथून पुढे येणाऱ्या थिअरीजसाठी एक फाउंडेशनल बेस इथे आपल्याला मिळालेला दिसतो. अच्छा ठीक आहे सर, नेब्युला काय होता ते कळलं, फिरणारा होता ते पण कळलं. त्याच्या पुढे इमॅन्युअल कांट यांनी दुसरी संकल्पना मांडली, ज्याला इमॅन्युअल कांट यांनी मांडलेली जी थिअरी होती तिचं नाव दिलेलं होतं कांट्स नेब्युलर हायपोथेसिस. कारण ओनली नेब्युलर हायपोथेसिस कोणी मांडली? ओनली नेब्युलर हायपोथेसिस कोणी मांडली हे लक्षात आलं का? सेपरेट होऊन नाही, कॉन्ट्रॅक्ट होऊन, एकत्र येऊन तयार झाले. सेपरेट कसं काय होतील? या क्लाउड्स मधले पार्टिकल्स एकत्र येऊन तयार झालेली ही कन्सेप्ट आहे. आलं लक्षात? बर, मग आता कॉम्टे डी बफॉनची जी थिअरी होती तिला नाव होतं नेब्युलर हायपोथेसिस. त्याच्यामध्ये कांटने काही नवीन केलं म्हणून त्या नवीन कल्पनेला नाव दिलं गेलं कांट्स नेब्युलर हायपोथेसिस. कांटची तेजोमेघ परिकल्पना. आलं लक्षात? कांटची नेब्युलर हायपोथेसिस. आता ह्या कन्सेप्टमध्ये त्याचं म्हणणं काय होतं, बफॉनची आयडिया, मग कॉम्टे डी बफॉनची संकल्पना जी होती ही त्याचा आधार होती. बट कांट एक्सपांडेड ऑन बफॉन्स आयडिया सजेस्टिंग दॅट ग्रॅव्हिटी कॉजेस द गॅस अँड डस्ट इन द नेब्युला टू स्लोली कंडेन्स इन टू द क्लम्प्स. जे एकत्र आले, जे पार्टिकल्स एकत्र आले, जवळ आले, गोळा झाले, यामध्ये ग्रॅव्हिटीचा रोल होता हे इमॅन्युअल कांटने मांडलं. म्हणजे इमॅन्युअल कांटने काय ऍड केलं की ते जसं आपण बघत होतो ना की सर हे एकत्र आले, आता तुम्हाला प्रश्न पडला की सर ते कसे काय एकत्र आले. हे एकत्र येण्यामध्ये, आलं लक्षात, हे एकत्र येण्यामध्ये ग्रॅव्हिटीचं कारण होतं. ग्रॅव्हिटी कॉजेस द गॅस अँड डस्ट इन द नेब्युला टू स्लोली कंडेन्स इन टू द क्लम्प्स अँड दीज क्लम्प्स इव्हेंच्युअली फॉर्म द प्लॅनेट्स अँड सन. आणि हेच क्लम्प्स तयार झाले एकत्र आल्यामुळे आपल्याला हळूहळू आपल्याला दिसतंय की एकंदरीत आपण म्हणणार की प्लॅनेट्स आणि सूर्य हे त्या पद्धतीने तयार झाले, एकत्र येऊन तयार झाले. समजतंय? येस. सो हे लक्षात असू द्या. कॉम्टे डी बफॉनने आपल्याला दिसतंय नेब्युलर थिअरी मांडलेली होती, तिला रिफॉर्म केलं आपल्याला इमॅन्युअल कांट यांनी, म्हणून त्याला कांट्स नेब्युलर हायपोथेसिसही आपण म्हणतो. समजतंय? शब्दशः अर्थ लक्षात घ्या. आणि ठीक आहे, मग सर या फीचरचा काय फायदा झाला? सो कांट्स हायपोथेसिस प्रोव्हाइड अ मोर डिटेल मेकॅनिझम. पहिले थोडंसं जे इनकम्प्लीट वाटत होतं त्या गोष्टीमध्ये थोडंसं ऍडिशन मिळाल्यामुळे थोडं आता कम्प्लीट वाटायला लागलं. काही गोष्टी थोडं कम्प्लीट नॉलेजच्या वाटायला लागल्या आपल्याला या ठिकाणी, बरोबर की नाही? हाऊ नेब्युला
could evolve into planetary system through a gravitational attraction and condensation. नेब्युला कसा तयार झाला, काय तयार झाला, हे आपल्याला इथे थोडंसं व्यवस्थित समजायला लागलं. असं हे स्वरूप आपण इथे बघतो. ठीक आहे. मग सर ठीक आहे, आता या थिअरीनुसार आपल्याला हे दिसून आलं की हे जे चक्र आहे हे कंडेन्स होताना यामध्ये सगळे एकत्र आले, कारण मध्यभागी ग्रॅव्हिटी स्ट्रॉंग होती म्हणून हे सगळे एकत्र आले. त्याच्या पुढे जर आपण गेलो, त्याच्या पुढे इमॅन्युअल कांटच्या नंतरची संकल्पना, तिसरी संकल्पना आपल्याला दिसते, लॅपलास यांची संकल्पना. लॅपलासची जी थिअरी आहे यामध्ये लॅपलासची नेब्युलर हायपोथेसिस संकल्पना आहे. जसे की कांटची नेब्युलर हायपोथेसिस संकल्पना होती, तशी लॅपलासची नेब्युलर हायपोथेसिस संकल्पना. समजतंय ना? कांटची जशी कन्सेप्ट होती तशीच लॅपलासची सुद्धा नेब्युलर हायपोथेसिसची एक कन्सेप्ट आहे. लॅपलास काय म्हणतात? लॅपलास रिफाईन द नेब्युलर हायपोथेसिस, अजून त्यामध्ये रिफाईन केलं गेलं, बाय प्रपोजिंग दॅट द सन अँड प्लॅनेट फॉर्म फ्रॉम द स्पिनिंग डिस्क ऑफ गॅस अँड डस्ट, की ज्याला प्रोटोप्लॅनेटरी डिस्क म्हटलं गेलेलं आहे. लॅपलास म्हणतात की हे जे तयार झाले ना ग्रह, सूर्यमाला वगैरे, एका डिस्क पासून तयार झाले, एका तबकडी पासून तयार झाले. जसं की आता ही एक तबकडी आपण बघतो, ही गॅस अँड डस्ट पासून तयार झालेला हा जो नेब्युलाची ही तबकडी ज्यावेळेस आपल्याला दिसते की हा गॅसचा जो क्लाउड होता हा असा छोटा छोटा होत गेला. ठीक आहे, छोटा होत गेला आणि तो एका डिस्क फॉर्म मध्ये तयार झाला. डिस्क फॉर्म मध्ये ही डिस्क रोटेटिंग डिस्क आपल्याला दिसते आणि या रोटेटिंग डिस्क मध्ये आपल्याला हे पूर्ण प्लॅनेट्स अँड ऑल तयार झालेले दिसतात. आणि ही जी डिस्क रोटेटिंग फॉर्म मध्ये आहे यालाच प्रोटोप्लॅनेटरी डिस्क म्हणतो आपण. जी आज असलेली ग्रहांची जी रचना आहे ती अगोदरपासून तशीच एका तबकडीच्या फॉर्म मध्येच फिरत होती. आणि ही डिस्क हळूहळू थंड झाली आणि या डिस्क थंड झाल्यामुळे यातले जे काही पार्टिकल्स होते, गॅस अँड डस्ट अँड आयसी पार्टिकल्स, हे सगळे एकत्र आले आणि ते एकत्र येऊन आपल्याला ही एक फ्लॅट स्वरूपाची सोलर सिस्टीम तयार झाली, की ज्या सोलर सिस्टीम मध्ये सन अँड अदर प्लॅनेट्स आपल्याला इन्क्लूड दिसून येतात. समजलं? हे ते प्लॅनेट्स आपल्याला इथे बघायला मिळतात. हे आपण इथे बघायचं. मग सर याचे फीचर्स काय? सो आता ही जी कन्सेप्ट त्यांनी मांडली होती ही 1796 मध्ये मांडली होती. 1796. फीचर्स मध्ये काय दिसतं आपल्याला की सर लॅपलासच्या थिअरीमध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं पहिल्यांदा की एक प्रोटोप्लॅनेटरी डिस्क तयार झालेली होती. म्हणजे एक छोटी तबकडी, एक चकती, की ज्या चकतीमध्ये हे सगळे ग्रह गोल 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 फिरतायत, अशी ही पहिली एक डिस्कची कन्सेप्ट जी होती ही लॅपलासच्या माध्यमातून मांडली गेली. आणि त्यांचं म्हणणं होतं विच एक्सप्लेन द रोटेशनल मोशन अँड फ्लॅटन शेप. आणि यातूनच ही तबकडी, ही चक्री ही फिरायला लागली आणि एक रोटेशन प्राप्त झालं आणि त्या रोटेशनमुळे हे सगळे ग्रह त्याच्या भोवती फिरायला लागले. थोडं म्हणजे अप्लाइड पार्ट दिसून आला की हा हे बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? जे ऍप्लिकेशन यामध्ये केलं गेलं ते आपल्याला थोडंसं प्रूव्हन बघायला मिळालं, बरोबर बघायला मिळालं. आणि याच्यामध्ये थोडासा भर जो आहे हा ग्रॅव्हिटी आणि ज्याला आपण कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमला पण दिला गेला, ग्रॅव्हिटीवर पण भर दिला गेला की हे सगळं कसं झालं, हे बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटीने झालं. ग्रॅव्हिटीच्या फिरण्यामुळे आपल्याला हे सगळं झालेलं दिसून येतं. सो या गोष्टीही आपण बघायच्या. ठीक आहे. पुढची संकल्पना मांडलेली होती चेंबरलिन आणि मुल्टन यांनी मांडली. थोडी थिअरी जी आहे ही वेगळ्या रस्त्याला नेली, जरा वेगळ्याच मोशनला नेली. या संकल्पनेला नाव दिलेलं होतं प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस, ज्याला ग्रह कण परिकल्पना म्हटलं गेलं. ग्रह कण परिकल्पना आलं लक्षात? ग्रह कण परिकल्पना असं त्याला नाव दिलं गेलं. यांचं म्हणणं होतं, चेंबरलिन आणि मुल्टन यांचं म्हणणं होतं की प्लॅनेट्स फॉर्म फ्रॉम द कोलिजन अँड अक्रिशन. प्लॅनेट्स जे तयार झाले हे कोलिजन पासून तयार झाले आणि अक्रिशन पासून झाले. सर कोलिजन म्हणजे काय? एकमेकांशी टक्कर होणं. अक्रिशन म्हणजे काय? एकमेकांशी जोडले जाणं, म्हणजे टक्कर होऊन एकमेकांशी फ्यूज झाले, जोडले गेले. आणि हे जसे फ्यूज झाले, जोडले गेले, त्यापासून मला दिसतंय की सर हे ग्रह जे आहेत हे मोठे 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 होत गेले, असं त्याचं स्वरूप आहे. जसं की स्मॉल प्लॅनेटेसिमल एकत्र आले
आणि त्यातून तुमचे जवळ येऊन मोठे ग्रह, लार्जर बॉडीज जे आहेत या तयार झालेल्या दिसतात. अँड इव्हेंच्युअली फॉर्मिंग अ प्लॅनेट्स. आणि हळूहळू या प्रक्रियेमुळेच आपण स्पष्ट बघू शकतो की हे ऑल प्लॅनेट्स जे आहेत हे फॉर्म झालेले आहेत. आलं लक्षात? हे ऑल प्लॅनेट्स जे आहेत हे फॉर्म झालेले आहेत, हे मी स्पष्ट बघू शकतो. बरं सर, याचे फीचर्स काय आले मग? आता ह्या थिअरीमध्ये तुम्ही बघू शकतात की नेब्युलर हायपोथेसिसच्या एकदम वेगळं म्हणजे अल्टरनेटिव्ह प्रोव्हाइड झालं ना इथे, की नेब्युलर हायपोथेसिस जे म्हणत होते त्याच्यापेक्षा हे वेगळंच काहीतरी नवीन आलं. ही वेगळी संकल्पना आली की ज्यामध्ये नेब्युलर हायपोथेसिसच्या वेगळ्या पद्धतीने की नेब्युलर हायपोथेसिस बाय फोकसिंग ऑन ग्रॅज्युअल ग्रोथ. नेब्युलर हायपोथेसिस मध्ये असा पॉइंट नव्हता, पण इथे हा जो पॉइंट आहे हा सांगतो की सर ही ग्रहांची जी रचना आहे ही ग्रॅज्युअल ग्रोथ झालेली आहे. हळूहळू त्यांचा आकार मोठा 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 होत गेला. तो कसा झाला की हे जे छोटे छोटे पार्टिकल्स होते हे एकमेकांशी कोलिजन त्यांचं घडून आलं. कोलिजन सोबत त्यांचं अक्रिशन घडून आलं, म्हणजे टक्कर पण झाली आणि ते एकमेकांशी फ्यूज पण झाले, जोडले पण गेले आणि त्यातून त्यांचा आकार मोठा होत गेला. आलं लक्षात? सो इट एक्सप्लेन द डायव्हर्सिटी इन साईज अँड कॉम्पोजिशन ऑफ प्लॅनेट. बट जसं मी बोललो की आता ह्या गोष्टीवर फोकस केला तर यातून आपण हे म्हणू शकतो ना की ग्रहांचे आकार छोटे मोठे जे आहेत हे कदाचित त्यामुळे असू शकेल कारण त्यांचं कोलिजन कसं झालं, छोट्यांचं झालं, मोठ्यांचं झालं वगैरे वगैरे. हे त्या बेसिसवर आपल्याला आकारांचाही भाग दिसून येतो की हा थोडंसं अप्लाय होतंय की ही कन्सेप्ट पण त्याला थोडं जुळणारी दिसून येत असते. पुढची एक कन्सेप्ट आपल्याला दिसते, सर जेम्स जीन्स अँड हॅरोल्ड जेफ्री. सर जेम्स जीन्स आणि हॅरोल्ड जेफ्री यांची संकल्पना. ही जी संकल्पना आहे अगोदरच्या दोघांच्याही एकदम वेगळंच काहीतरी आपण म्हणू शकतो अशी ही संकल्पना. या संकल्पनेला नाव दिलेलं आहे भरती परिकल्पना, टायडल हायपोथेसिस. भरती परिकल्पना म्हणजेच टायडल हायपोथेसिस असं या कन्सेप्टला, असं या परिकल्पनेला दिलेलं हे नाव आपण लक्षात ठेवायचं. असं ही थीम आपण इथे लक्षात घ्यायची. आलं लक्षात? सो काय होतं की अशा या कन्सेप्ट मधून आपल्याला गोष्टी क्लिअर होऊन जातात की काय कन्सेप्ट आपण ऍक्च्युअल मध्ये अभ्यासतोय, बरोबर की नाही, काय कन्सेप्ट जी आपण बघतोय ती किती इम्पॉर्टंट आहे आणि काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे समजून जातात. बर मग सर या थिअरीला नाव आहे टायडल हायपोथेसिस. मांडणारे व्यक्ती सर जेम्स जीन्स आणि हॅरोल्ड जेफ्री. जीन्स आणि जेफ्रींचं म्हणणं होतं की जो सूर्य आहे ना, सूर्य ऑलरेडी लिक्विड फॉर्म मध्ये होता आणि याच्या जवळून एक दुसरा तारा असा वेगाने गेला की जो त्याला कट मारून गेला, नाही का. आणि कट मारून गेल्यामुळे त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय झालं की या ठिकाणी या सूर्यापासूनचे काही पार्टिकल्स जे असतील लिक्विड वगैरे घटक हे असे लांब ओढल्या गेले. आलं लक्षात? समजलं का काय म्हणतोय मी? की हा एक दुसरा स्टार सूर्याच्या जवळून एकदम असा वेगात गेला, कट मारून गेला आणि यावरून जे पण काही लिक्विड पार्टिकल होते हे यातून असे सेपरेट होऊन या ठिकाणी आलेले दिसतात. असं त्याचं ते स्वरूप म्हटलं गेलं. राईट? काय वाटतं बरं, घडलं असेल का? असं असेल. चेंबरलिन आणि मुल्टनची ही संकल्पना आहे वास्तविक. त्यांसोबत त्यांच्या बरोबरीला अजून जे म्हणजे सोबतीला आपण म्हणू शकतो ना, जे सपोर्टिव्ह बघायला मिळतो तो जेम्स जीन्स आणि हॅरोल्ड जेफ्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने दिसतोय. जेम्स जीन्स आणि हॅरोल्ड जेफ्रीचं त्यामध्ये ऍडिशनल म्हणणं काय आलं ते आपल्याला इथे विचारलं जाऊ शकतंय. त्या कन्सेप्ट आपल्याला इथे विचारल्या जाऊ शकतात. म्हणून कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर थोडा फोकस राहू द्या, ऑलवेज राहू द्या. कारण हेच घटक असतात की जे आपल्याला एकदा व्यवस्थित समजले, एकदा आपल्याला त्याची क्लॅरिटी व्यवस्थित आली की चांगल्या प्रकारे आपण त्याचे आन्सर्स अँड ऑल हे देऊ शकतो. हे लक्षात घ्या. जसं की आता इथे दिसून आलं, सर काय म्हणणं आहे त्यांचं की एक स्टार याच्या जवळून गेला आणि क्लोज टू द सन अँड कॉज द टायडल डिस्टर्बन्सेस. आणि ह्या डिस्टर्बन्समुळे त्या सूर्यावरचं काही मटेरियल ओढल्या गेलं, पुल झालं आणि त्यामुळे असे हे छोटे छोटे काही द्रव्य घटक विलग झाले, नंतर ते थंड झाले आणि त्यापासून आपल्याला ही अशी रचना निर्माण झालेली दिसते. असाही एक कॉम्पोनंट आहे, असंही एक स्वरूप आपल्याला इथे दिसतंय, बरोबर की नाही. आपण म्हणणार सर काय आता याच्यामध्ये नेमकं कायच म्हणायचं, हे खरंच असं घडलंय का? कारण
प्रत्येक व्यक्तीची एक वेगवेगळी कन्सेप्ट इथे मला दिसून येते आहे. प्रत्येक वेगळ्या एका कन्सेप्ट मध्ये मला वेगवेगळा पॉइंट इथे दिसून येतोय, बरोबर की नाही. सो आता ह्या अशा कन्सेप्टमुळे काय होतं की आपल्याला त्या कन्सेप्टवर ज्या गोष्टी विचारल्या जातील त्यावर फोकस करावं लागतं. मग सर ही कन्सेप्ट कधी मांडली? 1917 मध्ये मांडली. की बाह्यकारक घटकाचा परिणाम झाला, याच्यामध्ये त्याचा इनबिल्ट काही रोल नव्हता, पण बाहेरचा एक घटक आला, दुसरा तारा, जो याला एकदम जवळून गेला आणि तो जवळून गेल्यामुळे त्या ठिकाणी भरती निर्माण झाली आणि असं झालं. म्हणजे नेब्युलर हायपोथेसिसच्या एकदम वेगळं कन्सेप्ट इथे तुम्हाला दिसतंय, बरोबर आहे की नाही. की नेब्युलर हायपोथेसिसच्या आयडियाला चॅलेंजेस दिला गेला या कन्सेप्टद्वारा, असंही मला दिसतंय. आय होप मी जे बोलतोय ते समजतंय सर्वांना, राईट. हा, पुढे एक शेवटची कल्पना आपल्याला दिसून येते, शेवटची कन्सेप्ट दिसते, एडविन हबल यांनी मांडलेली संकल्पना. यांचं म्हणणं होतं, ज्याला हबल्स लॉ म्हटलं गेलेलं आहे, एडविन हबल यांनी जी मांडलेली संकल्पना आहे त्याला हबल्स लॉ म्हटलं गेलेलं आहे, ज्याला विश्व विस्ताराचा सिद्धांत आपण म्हणत असतो, विश्व विस्ताराचा सिद्धांत. आता यात काय झालं नेमकं? हबल्स लॉ म्हणतो आपण याला. सिंपल एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. हबल ऑब्झर्व दॅट गॅलेक्सीज आर मुव्हिंग अवे फ्रॉम अस. ह्या ज्या दीर्घिका आहेत, ज्या गॅलेक्सीज आहेत, या आपल्यापासून लांब जात असतात आणि विश्व जे आहे हे विस्तारत चाललेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे, विस्तारणारं आहे. आणि जसं आपण बघतोय, अँड द फार्दर अवे द गॅलेक्सी इज फास्टर इट मुव्हिंग. जितकी एखादी दीर्घिका आपल्यापासून लांब आहे तेवढी ती मोठ्या प्रमाणात वेगाने विस्तारत आहे, हे त्याचं एक साधं लॉजिक इथे मांडलं गेलं. हे या कन्सेप्टमध्ये आपल्याला म्हटलेलं बघायला मिळेल. आणि ही कन्सेप्ट कोणी मांडलेली आहे, कोणाचं म्हणणं आहे, तर हेही आपण लक्षात ठेवायचं. कारण ईच अँड एव्हरी कन्सेप्ट आपल्याला एका वेगवेगळ्या स्वरूपात त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारी माहिती प्रदान करत आहे. कारण आहे ना, तसं स्वरूपच त्याचं आपल्याला दिसून येतं, राईट. अच्छा, ठीक आहे सर. मग सर ह्या कन्सेप्टमुळे ना युनिव्हर्स एक्सपांड होत आहे, यासाठी एक फाउंडेशनल कन्सेप्ट आपल्याला मिळाली की युनिव्हर्स एक्सपांड होत आहे, विश्व विस्तारत चाललेलं आहे, ही जी कन्सेप्ट आहे, बरोबर की नाही, विश्व विस्तारत चाललेलं आहे, ही कन्सेप्ट आपल्याला यामधून मिळते. आणि ह्या कन्सेप्टला मांडलेलं होतं 1929 मध्ये, 1929 मध्ये. आणि हबलची डिस्कव्हरी जी आहे, ही संकल्पना बिग बँग थिअरी जी आहे, आणि बिग बँग थिअरीला सपोर्ट करणारी आहे. विश्व विस्तार त्यामुळेच होतोय. आणि विशेष की आपलं अंडरस्टँडिंग जे युनिव्हर्सच्या इव्हॉल्युशन सोबत, त्याला पूर्णपणे बदलणारी कन्सेप्ट आपल्याला यातून दिसते. की हा, बरोबर आहे की एक मोठा ब्लास्ट झाला होता, बिग बँग ब्लास्ट ज्याला आपण म्हणतो, आणि त्यातून हे विश्व अजूनही विस्तारत चाललेलं आहे. ही जी संकल्पना आहे, ही आपल्याला एडविन हबल यांनी मांडलेली दिसून येते. आता ह्या कन्सेप्टच्या रिलेटेड जसं मी बोललो की तुम्हाला जे प्रश्न येतील ते कोणत्या कन्सेप्ट कोणी मांडल्या, त्या कन्सेप्टचं नाव काय वगैरे, या बेसिसवर आतापर्यंत जो प्रश्न आलेला आहे तो ह्या पॉइंटवर आहे, जसं की नेम ऑफ थिअरीनुसारचा प्रश्न. बट कदाचित एखादा भविष्यात प्रश्न असाही येऊ शकतोय की त्या थिअरीज कुणी एक्सप्लेन, म्हणजे कुणी मांडलेल्या होत्या, तर त्याच्यामध्ये ती थिअरी काय होती त्यावर एखादा विधानात्मक प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला थोडा लॉजिकल विचार हा सुद्धा करावा लागेल की सर विधानात्मक प्रश्न विचारला गेला तर काय आन्सर द्यायचे. मग येते लक्षात, विधानात्मक प्रश्नांमध्ये जर आम्हाला या गोष्टी विचारल्या जाईल तर तिथे तोही एक अभ्यास आपल्याला जो आहे हा करून ठेवावा लागेल. समजलं? आता आय होप सो की या आजच्या सेशनमध्ये जे काही पॉइंट्स आपण इथे बघितले हे तुम्हाला व्यवस्थित समजलेले असतील. बरं, आता मेन पॉइंट, तुम्हाला जो होमवर्क द्यायचा आहे तो होमवर्क लक्षात ठेवा. मी इथेच लिहून देतो याच स्लाइडवर होमवर्क. होमवर्क मध्ये लक्ष द्या. ग्रहमाला आणि ग्रहमालेमध्ये ऑल फॅक्च्युअल पॉइंट, फॅक्च्युअल पॉइंट मध्ये काय काय घटक येणार, जसं की त्याचं परिवलन कालावधी, परिभ्रमण कालावधी, त्याचा रोटेशन रिव्हॉल्युशनच्या सोबतीला त्याचे उपग्रह किती, समजतंय.
परिवलन परिभ्रमण मध्ये कोणता कालावधी जास्त आहे? शुक्र हा एकमेव ग्रह आहे की ज्याचा दिवस मोठा आहे वर्षापेक्षा, म्हणून मी बोललो की तो एक सेपरेट वेगळंच कॅरेक्टरिस्टिक्स असणारा ग्रह आहे कम्पेअर टू अदर्स. त्यामुळे तुम्हाला त्या दोघांच्या तुलनात्मक घटकांचा, मी जेही पॅरामीटर्स दिले ना आज, तापमान दिलं, त्याची म्हणजे आपण बघितलं ना त्याचं परिवलन काय, परिभ्रमण काय, त्याचे वैशिष्ट्य काय, कॅरेक्टरिस्टिक्स काय, त्याचे उपग्रह किती, शोध कोणी लावला, सो एव्हरीथिंग ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या नोट्समध्ये अगदी काळजीपूर्वक आणि वेगवेगळ्या प्रश्नांचा विचार करून तुम्ही हा टॉपिक अभ्यासणार. बरं, प्रश्नांचा विचार काय काय करायचा आहे, प्रश्नांचे प्रकार काय काय असू शकतात, लक्षात ठेवा. प्रश्न प्रकार काय असू शकतात? एक तर तुम्हाला विधानात्मक प्रश्न येऊ शकतो, विसंगत पर्याय ओळखा वगैरे सारखा प्रश्न येऊ शकतोय, जोड्या लावा सारखा प्रश्न येऊ शकतोय, बरोबर की नाही. त्याच्यासोबत तुम्हाला काही एखाद्या पर्टिक्युलर ग्रहावरचा स्पेसिफिक फॅक्च्युअल प्रश्न विचारला जाऊ शकतोय, एखादा क्रमवारीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. समजताय का मी काय काय पॉइंट्स इथे बोलतोय? सो काय होतं की हे ऑल ऍस्पेक्ट्स हे ऑल ऍस्पेक्ट्स विचार करून हा टॉपिक अभ्यासायचा आहे. हा तुमचा होमवर्क, आणि मी जे आज शिकवलेलं सगळं घटक आहे तो या टॉपिक नुसार बघायचा आहे. दुसरी गोष्ट, पृथ्वीच्या उत्क्रांती संबंधित ज्याही मी संकल्पना सांगितल्या त्याचेही तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या अँगलने विचार करायचा. जसं की समजा एखाद्या वेळेस मॅच द पेअर मध्ये प्रश्न आला तर कोणती कल्पना कुणी मांडली हा येऊ शकतोय. दुसरं की कोणत्या कल्पनेचा एक्सप्लेनेटरी पार्ट काय होता, म्हणजे ही संकल्पना काय आहे ऍक्च्युअल, जसं की प्लॅनेटेसिमल संकल्पना, ग्रह कण परिकल्पना काय आहे, त्याचं तुम्हाला एक एक्सप्लेनेटरी पार्ट विचारला जाऊ शकतो एखाद्या विधानामध्ये, किंवा जोड्या लावा विचारलं जाऊ शकतं, जसं की कोणती संकल्पना कोणी मांडली, कधी मांडली, त्याचा एक पॉइंट येऊ शकतोय. सो म्हणून जेही तुम्ही अभ्यासणार होमवर्क मध्ये तुम्हाला मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की अगदी क्रिस्टल क्लिअर पार्ट, प्रश्न आयोग काय विचारू शकतोय याचा अंदाज तुम्ही घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला आज प्रश्नाचे सॅम्पल पण दाखवले की आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो, त्याच्या नेक्स्ट लेवलला जाऊन आपण विचार करायचा. समजतंय? येस. सो हे लक्षात तुम्हाला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही अभ्यासा. मेक शुअर बुलेट पॉइंटने अभ्यासा, कारण त्या गोष्टी जास्त चांगल्या प्रकारे समजतात. समजतंय? बुलेट पॉइंट फॉर्मॅटमध्ये तुमच्या नोट्स तुम्ही काढू शकतात. आणि बघा फॉर्मॅट हा चेंज होतो. जसं की आता समजा मला या सगळ्या ग्रहांचा जर फक्त रिव्हॉल्युशन रोटेशन पॉइंट बघायचा असेल तर मी सिंपल टेबल बनवेल त्याचा. हे टॉपिक टू टॉपिक व्हॅरी होईल, जे की तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला कोणती प्रोसेस सुटेबल आहे हे तुमच्या हातात आहे, तुम्हाला ते समजणार आहे, बरोबर की नाही. त्यानुसार ते तुम्हाला काम करायचं आहे. आणि ह्या संकल्पना व्यवस्थित अभ्यासून नोट्स काढायच्या आणि व्यवस्थित त्याला रिवाइज करायचंय. होमवर्क समजलाय सर्वांना? आजच्या कन्सेप्ट पण सगळ्यांना समजला का, की प्रश्न कसे येऊ शकतात, आपल्याला कोणत्या टॉपिकवर येऊ शकतात, सूर्यमाला आणि पृथ्वीच्या उत्क्रांतीच्या संकल्पना आय होप सो समजल्या असतील तुम्हाला, राईट. सेशनला व्यवस्थित रिव्हिजन द्या. रेकॉर्डेड सेशन बघत असताना त्याच्यानंतर तुम्ही नोट्स काढायच्या असतात. नोट्स काढायच्या कधी त्याचा साधा सोपा फॉर्म्युला सांगतो. क्लास बघताना लगेच कधीच नका काढू. हा, जर क्लास बघताना काढायच्या असतील तर त्या फक्त रफली काहीतरी लिहित चला, जर तुम्हाला वाटत असेल, जे महत्वाचं वाटत असेल. बट तुमच्या फायनल नोट्स क्लास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग क्लास बघतात त्याच्यानंतर सेम टॉपिक रेफरन्सेस मध्ये वाचतात. रेफरन्सेस मध्ये 2 वेळा रीडिंग झाल्यानंतर नोट्स काढायच्या. समजते? नंतर नोट्स काढायच्या. बुक्स मी रेफर करेल तुम्हाला, सांगत राहील वेळोवेळी, तसं टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. सो त्या पद्धतीने जर गेले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, हे लक्षात असू द्या. आणि मार्क वाढवण्यासाठी तुमचं स्वतःचा माइंडसेट ऍज अ क्वेश्चन फॉर्म करणारा असला पाहिजे, की तुम्ही स्वतः प्रश्न बनवतात जेही आयोगाच्या पद्धतीचे असतील. आयोग कसा प्रश्न विचारतो त्या पद्धतीने, आणि देन तुम्हाला या गोष्टी सोप्या वाटायला लागतील. क्लिअर? बरं, आजचा सेशन व्यवस्थित समजलाय सर्वांना? क्रिस्टल क्लिअर सगळ्या कन्सेप्ट मी सांगितल्या त्या लक्षात आल्यात का एव्हरीवन? प्रश्न कसे येतात तेही समजलं? येस. आता आज पहिला सेशन होता. हळूहळू जसजसं आपण एक एक टॉपिक कडे पुढे मूव्ह ऑन होत जाणार, तुम्हाला अजून यामधलं नॉलेज जे व्यवस्थित येत जाईल.
पहिल्याच दिवशी सगळं काही आपल्याला एकदम बेस्ट आपण मास्टर तर बनत नाही ना. हळूहळू सगळ्या गोष्टी ग्रॅब होतील, पण डे बाय डे इम्प्रुव्हमेंट करण्याकडे तुमचा फोकस ठेवावा लागेल. सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित करा, तुम्हाला सेल्फ इम्प्रुव्हमेंटसाठी ते खूप फायद्याचं आहे. आलं लक्षात? अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये सेल्फ इम्प्रुव्हमेंटकडेही फोकस करा, की आपण कशा पद्धतीने त्या गोष्टी अभ्यासतोय. हे तुम्हाला अभ्यासात खूप इम्पॉर्टंट राहील. ठीक, चला तर भेटूया आता आपल्या उद्याच्या सेशनमध्ये. आजच्या सेशनला तुमचा 5 स्टार रेटिंग फीडबॅक नक्कीच द्या. आजच्या या सेशनला तुमचा 5 स्टार रेटिंगचा फीडबॅक अवश्य द्या. ठीक आहे, चला भेटूया उद्याच्या क्लासमध्ये नवीन टॉपिकसह, नवीन माहितीसह. थँक्यू. जय हिंद.